स्त्री ही काय आहे, मोहाचा अगर आहे. स्त्री ही मूल अपत्य जन्माला घालते, तिचा एक मासिक स्त्राव आहे, त्यामुळे ती अशुद्ध आहे. गेल्या जन्मी काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून या जन्मी तिला स्त्री जन्म मिळालेला आहे. ही धारणा, ही भूमिका, हा दृष्टिकोन हा स्त्रीकडे बघण्याचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि गौतम बुद्धांना ही भीती होती की जर स्त्रिया आपल्या संघामध्ये प्रवेश केला तर त्यांनी प्रवेश दिला स्त्रियांना. तिसऱ्यांदा प्रयत्न केल्यानंतर ते म्हणाले तसं 1000 वर्ष हा माझा संघ टिकला असता, तो आता स्त्रियांच्या येण्यामुळे 500 वर्षच टिकेल. म्हणजे एका अर्थाने शाप देऊनच टाकलंय. कारण का, स्त्रिया मोहामध्ये पाडतील आणि हे त्यांचं जे संन्यस्त आचरण आहे ते मोहवश करून. लक्षात घ्या की पुरुष सत्ता जी आहे ती त्या काळातली आणि या काळातली वेगळी असं काही नाहीये. ती पुरुष सत्ता आहे. म्हणजे काय, तर ती सांस्कृतिक सत्ता आहे. खरं, सांस्कृतिक सत्ता कुठल्या यांनी की धर्म, परमार्थ, अध्यात्म, ज्ञान घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, स्त्रियांना नाही. कारण तुम्हाला स्त्री देह, त्या देहात तुमचा जन्म झालेला आहे. बरोबर. आणि त्या देहात तुमचं असणं हेच तुमचं अस्तित्व आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतांनी मंदिरात कोंडलेला देव केवळ चंद्रभागेच्या वाळवंटात आणला नाही, तर प्रस्थापित समाजधारणांना छेद देत प्रत्येकाला भक्तीचा अधिकार मिळवून दिला. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये काल्याचा प्रसाद भरवण्याचं काम याच संतांनी केलं, ज्या संतांमध्ये स्त्री संतांची भूमिकासुद्धा महत्त्वाची राहिलेली आहे. याच स्त्री संतांबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल आणि त्यांच्या एकूणातच परंपरेबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी प्राध्यापक, लेखिका, समीक्षक आणि संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर रुपाली शिंदे मॅडम आहेत. मॅडम, डिजिटल वारी लय भारीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करत असताना एका आगळ्या वेगळ्या प्रश्नापासून आजची सुरुवात करत आहोत. मॅडम, लोकपरंपरेतील स्त्रियांचं व्यक्त होणं आणि संत साहित्य यांच्याबद्दलचा विचार कसा करता येईल? एक आपल्याला लक्षात घ्यावं लागतं ते म्हणजे लोकपरंपरेत स्त्रिया जात्यावर बसल्यानंतर सहज ओवी सुचते आणि ती म्हणायला लागते. पहिली ओवी स्त्रीनं कधी रचली हा असा आपल्याला नेमका कालखंड सांगता येत नाही. बरोबर. त्या ओव्यांचा विषय जर पाहिला म्हणजे स्त्रीची नैसर्गिक अभिव्यक्ती म्हणून आपण त्या ओव्यांकडे किंवा एकूणच लोकसाहित्याकडे, स्त्री रचित लोकसाहित्याकडे तिची नैसर्गिक अभिव्यक्ती व्यक्त होण्याची गरज म्हणून आपल्याला लोकसाहित्याकडे पाहावं लागतं. आता लोकसाहित्याचा आणि संत साहित्याचा एकमेकांशी असलेला संबंध विचारात घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की लोकपरंपरेतल्या स्त्रीने अगदी तिचं बालपण, ते तिचं सासर, माहेर, नवरा, सणवार, दैवत आणि अगदी मृत्यूपर्यंत सगळ्या आयुष्याचा पट तिनं त्या ओव्यांमध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे एका अर्थाने जी कृषीप्रधान आपली उत्पादन व्यवस्था होती त्या कृषीप्रधान व्यवस्थेतलं स्त्रीचं अस्तित्व, स्त्रीचं स्थान हे आपल्याला या लोकपरंपरेतल्या तिच्या रचनांमधून समजतं. तर ही शेती केंद्रित असलेली उत्पादन व्यवस्थेमध्ये स्त्रीचा रोल, स्त्रीची भूमिका काय होती? तर ती भूमिका अशी होती की ती मुख्यतः घर सांभाळणारी आणि घराचा म्हणजे गृहिणी. बरोबर. पण फक्त गृहिणी नव्हती, ती शेतामध्ये काम करायला जात होती. त्यामुळं ती त्या अर्थाने कष्टकरी पण होती. म्हणजे आपल्याला लोकपरंपरेतली स्त्री ही कष्टकरी स्त्रीच्या भूमिकेमध्ये दिसते. त्याचबरोबर कुटुंबाचं भरणपोषण करणं हे जे स्त्रीचं निसर्गदत्त काम आहे. कुठलं, बाळ जन्माला घालणं, बाळाला वाढवणं आणि मग घर सगळं सांभाळणं. हे तर ही निसर्गाने दिलेली तिच्यावर जबाबदारी, घर सांभाळण्याची नव्हे, मूल जन्माला घालणं आणि त्याला वाढवणं, याचं चित्र आपल्याला दिसतं. पण आता लोकपरंपरेमध्ये आपल्याला काय दिसतं
तर घरोघरी मातीच्या चुली या न्यायाने घरोघरी स्त्रियांच्या वाट्याला येणारं दुःख जे आहे ते दुःख त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. आता याच्यात आपल्याला काय दिसतं तर या सगळ्या स्त्रिया, म्हणजे असं नव्हतं की स्त्रीला 8 मार्च चा उदय झाला आणि मग कळलं स्त्रीला ते पुरुष सत्ता जी आहे, पुरुष सत्तेची जाणीव जी आहे ती लोकपरंपरेतल्या स्त्रीला सुद्धा आहे असं आपल्याला दिसेल की पुरुषाचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे. एका ओवीमध्ये ती असं म्हणते की पुरुषाचा स्वभाव कसा आहे, तर ती म्हणते की कावळ्याने घरटं केलं बाभळीच्या झाडावर, आणि तसा पुरुषाचा तुझ्या नवऱ्याचा स्वभाव जो आहे. एक अतिशय पोक्त स्त्री दुसऱ्या बाईला सांगते की हे कावळ्याचं घरटं तेही बाभळीच्या झाडावरचं, तिथं हिरवळ कमीच असणार आहे, ती मायेचा ओलावा कमीच असणार आहे. तात्पर्य हे की याच्यामध्ये तू फार गुंतून राहू नको, बाकीची कर्तव्य आहेत ती करत चल. आता ह्या लोकपरंपरेतल्या ह्या ओवीचा विचार करत असताना आजच्या संदर्भात मला ती फार महत्वाची वाटते. याचं कारण आत्ता सगळ्या आधुनिक स्त्रिया परत एकदा तो त्यांचा मित्र असेल, नवरा असेल, ते गुंतणं जे आहे पुरुषामध्ये, लोकपरंपरेतल्या बाईला माहिती आहे की याच्या मुळात मनातच माया कमी आहे, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, त्यामुळे तू यात गुंतत बसू नको. हा जो एक व्यवहारी शहाणपण आहे ते आपल्याला लोकपरंपरेत दिसतं, जे व्यवहारी शहाणपण आज तुलनेनं बऱ्याच प्रमाणात मुक्त असलेल्या करिअर करणाऱ्या स्त्रीकडे नाही. आणि दुसरं तो कणखरपणा जो आहे ते जे आत्मबळ लागतं जगण्यातल्या चढ उतारांना सामोरं जाण्याचं, आणि एकटीच्या हिमतीवर सगळा संसार, शेती, माणसं, नाती सांभाळून पुढे जाण्याची ही हिंमत त्या पिढीतल्या स्त्रियांकडे होती. ही मनाची एक चिवट कणखर वृत्ती जी आहे ती होती, ती आज कमी झालेली आहे असं आपल्याला दिसेल. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतणं आहे आणि त्याचबरोबर त्यामुळे नाराज होणं आहे, निराश होणं आहे, आणि ती निराशा वाढत जाऊन क्वचित काही वेळा अगदी आत्महत्येपर्यंत सुद्धा मुली पोहोचतात. पॅकेज छान असतं पण आत्महत्येचा विचार सुचतो. तर ही मानसिक ताकद जी आहे जी लोकपरंपरेतल्या स्त्रीमध्ये होती ती आज हरवते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या लोकपरंपरेतल्या स्त्रीनं जे काही म्हणून ठेवलेलं आहे ते परत एकदा आपल्याला नीट पाहायला पाहिजे. आत्ता अलीकडं लोकसत्तेमध्ये ताराबाई भवाळकर एक सदर लिहित आहेत, त्यातून तर त्या ते मांडतायतच. माय वाटेचा मागोवा नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी स्त्रीवादी जाणीवेतून लोक साहित्याचा अभ्यास आणि निरीक्षणं मांडलीत. पण आता त्याच्यात बरोबर आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागतं की या लोकपरंपरेतल्या स्त्रीला स्त्री असण्याचं भान आहे, पुरुष सत्तेची जाण आहे, पण आपल्याला या लोकपरंपरेतल्या तिच्या अनुभवांमधून पूर्ण एक स्त्रीवादाचं एक डिस्कोर्स एक उभा करता येतो का, तर तो अर्थातच येत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला त्या तिच्या पारतंत्र्याची जाणीव इथपर्यंतच दिसतं, आणि मग तो जर म्हणायचंच झालं तर तो आदिम असा स्त्रीवाद आहे, आदिम अशी स्वातंत्र्यापर्यंत त्या जातच नाहीत, त्या पुन्हा एकदा परंपरेमध्ये राहणं, आणि ते स्वाभाविक होतं त्या काळामध्ये. त्यामुळं तिथं स्त्रीवाद शोधणं आणि तिथं स्त्रीवाद आणणं एका मर्यादेच्या पलीकडे, तर मग तो कालविपर्यास होतो. त्यामुळं लोकपरंपरेमधून आपल्याला त्या स्त्रियांचं पुरुष सत्तेची जाण दिसते, पण आपल्याला स्त्रीवादी विचारसरणी पूर्णपणे तो एक त्याचं भाष्य उभं करणं, त्याचं डिस्कोर्स उभं करणं, त्याचं संभाषित उभं करणं हे नाही जमणार. हे आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं परंपरेचा विचार करत असताना, परंपरेचं आधुनिकीकरण करत असताना, परंपरा आधुनिक काळापर्यंत खेचताना आपण काळाचा विपर्यास करतोय का हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे तिला आधुनिक करताना परंपरेला फॅन्टसी रचून नाही चालणार, याचंही भान आपण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे.
आता लोकसाहित्याचा आणि संत साहित्याचा काय अनुबंध आहे, संबंध आहे? एक आहे की लोकपरंपरेत रुजलेली कितीतरी व्यक्त होण्याची वाट ही, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी ही ओवी आहे, त्यात ओघ आहे, सहजता आहे. बरोबर. हा फॉर्म त्यांनी घेतला व्यक्त होण्यासाठी ओवीचा. बरोबर. एकनाथांच्या भारुडामध्ये आपल्याला सगळी लोक शिक्षक एकनाथ दिसतात, लोकपरंपरेतलेच दिसतात. किंवा वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी खेळांची जी रचना केली, हमामा असेल, हुतुतू असेल, बरोबर, हे सगळे खेळ जे आहेत, विटीदांडू आहे, हे सगळे खेळ आहेत. हे खेळाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान मांडत असताना पूर्णपणे लोकपरंपरेतली रूपक घेऊन त्याच्या माध्यमातून अध्यात्म भक्तियोगाचं मार्ग, म्हणजे काय उपदेश नाही केला, पण भक्तियोगाचं दर्शन घडवलं. आणि हसत खेळत विचार मांडता येतो. विचारांची पातळी किंवा विचारांचं गांभीर्य त्यातून गमावलं जात नाही. हे आपल्याला वारकरी संप्रदायाच्या लोकपरंपरेच्या रूपकांमधून दिसतं. बरोबर. वारकरी संप्रदायाने लोकपरंपरा आणि संत परंपरेला जोडून घेऊन समाजाशी संवाद साधण्याचं, समाजातल्या तळागाळातल्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा इतका विविध प्रकारे केलेला प्रयत्न आपल्याला दिसतो. बरोबर. तो तितका प्रयत्न हा वारकरी संप्रदायाला अध्यात्म ज्ञानाला लोकाभिमुख करायचं होतं, जे लोकशाहीचं तत्व आहे ते दिसतं. इतर संप्रदायांमध्ये तुम्हाला ही लोकपरंपरेचं भान, लोकपरंपरेची शैली, लोकपरंपरेत रुजलेली रूपक घेऊन काहीतरी समाजाशी सांगायचं, विचार मांडायचं, हा प्रयत्न फार कमी प्रमाणात दिसतो. तो नाहीच म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण लोकाभिमुख होण्याच्या त्या संप्रदायाच्या त्या मर्यादा आहेत. खरं आहे, हे आपण लक्षात घेतलं. बरोबर. अगदी बरोबर मॅडम. यालाच एक जोडून प्रश्न विचारतो की स्त्री संतांची बंडखोरी तर आपण पाहिली, स्त्री संत साहित्यातनं ती आपल्याला पाहायला मिळालीच. एकूणच बौद्ध धर्मातील भिक्खुनी आणि स्त्री संत यांच्या बंडखोरीची नोंद कशी घेता येईल आपल्याला? बौद्ध भिक्खुनींचा कालखंड आहे ते इसवी सन पूर्व 7व्या शतकातला आहे, तर तो कितीतरी आधीचा आहे. आता यातली भिक्खुनींकडे वळण्याआधी थेरीगाथेचा अभ्यास लता छत्रेंनी केलाय. अनेक याच्यात भारतीय विरागिनीमध्ये अरुणा ढेरेंनी बरंच विवेचन त्याच्याबद्दल केलेलं आहे, या थेरी संन्यस्त असलेल्या बौद्ध धर्मातल्या स्त्रियांमध्ये. मुळात मला नेहमी असं वाटतं की तुम्ही त्याला, म्हणजे अगदी अरुणाताईंनी विरागिनी म्हणणं किंवा बौद्ध धर्मात त्याला थेरी म्हणणं, संन्यस्त स्त्रिया, यात होतं काय सांगू का? हे आपण स्त्रियांना मुख्य प्रवाहापासून त्यांचं कुठेतरी वेगळं चिन्हांकन करतो किंवा त्यांची वेगळी नोंद करतो आपण. आणि त्यामुळं मुख्य प्रवाहापासून, मुख्य प्रवाह हा एक भाग झाला, अगदी रोजच्या जगण्यापासून या स्त्रिया काहीतरी वेगळं करतायत. म्हणून आपण जशी आपल्याला वेगळं काही म्हणायचं असेल तर कंस घालून कंसात मांडतो, बीजगणितामध्ये पण असतं, तसं ते कंसात घातलंय असं मला वाटतं. आणि त्यामुळे एका अर्थानं त्यांना थेरी म्हणणं किंवा विरागिनी म्हणणं, योगिनी म्हणणं, हे सगळं करणं म्हणजे त्यांची एक वेगळी व्यवस्था आपण लावतो आणि त्या मुख्य प्रवाहातून त्यांना वगळतो असं मला वाटतं. ते बौद्ध धर्मातही झालंय, हे आपण आता स्वच्छ मान्य केलं पाहिजे. तर हा पहिला मुद्दा आहे. दुसरी बौद्ध कालीन सगळ्या स्त्रिया आहेत, तर बुद्धांनी स्त्रियांना धर्मामध्ये सहजपणे प्रवेश दिलेला नाही, ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा शिष्य जो आहे आनंद, त्याने 3 वेळा स्त्रियांच्या प्रवेशासाठी मागणी केली, प्रयत्न केले, प्रस्ताव ठेवला आणि मग तो प्रवेश झालाय. तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण गौतम बुद्ध असं म्हणतात की जो धर्मपरंपरेचाच दृष्टिकोन आहे, की स्त्री ही काय आहे, मोहाचा आगर आहे. स्त्री ही मूल अपत्य जन्माला घालते, तिचा एक मासिक स्त्राव आहे, त्यामुळे ती अशुद्ध आहे. आणि
गेल्या जन्मी काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून या जन्मी तिला स्त्री जन्म मिळालेला आहे. ही धारणा, ही भूमिका, हा दृष्टिकोन हा स्त्रीकडे बघण्याचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि गौतम बुद्धांना ही भीती होती की जर स्त्रिया या आपल्या संघामध्ये प्रवेश केला तर त्यांनी प्रवेश दिला स्त्रियांना तिसऱ्यांदा प्रयत्न केल्यानंतर. पण ते म्हणाले तसं की 1000 वर्ष हा माझा संघ टिकला असता, तो आता स्त्रियांच्या येण्यामुळे 500 वर्षच टिकेल. म्हणजे एका अर्थाने शाप देऊनच टाकलाय. कारण का, स्त्रिया मोहामध्ये पाडतील आणि हे त्यांचं जे संन्यस्त आचरण आहे ते मोहवश करून संघाला भीती निर्माण करणं आहे. तर त्यामुळं ही उदारदृष्टी नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हां, त्यामुळं पहिल्यांदा हे आणि मग काय आहे, ती स्त्रियांना म्हणजे स्त्रियांना ती विश्वात्मक सत्य जाणून घेणं आहे किंवा भक्तिज्ञान घेणं आहे किंवा ज्ञान परंपरेमध्ये स्त्रियांनी सहभागी होण्यासाठी तिने संन्यास घेतला पाहिजे, म्हणजे संसाराचा त्याग केला पाहिजे. तर हे सगळं आहे ना, ते म्हणजे काय, तर मला नेहमी असं वाटतं की बाईने कुटुंबाचं पालनपोषण करणं, मूल जन्माला घालणं याच्यापेक्षा अधिक काहीतरी वेगळं काहीतरी बाईने मागणी केली की ती तुमच्या कुटुंब संस्थेतून सरप्लस होती का, हे सरप्लस होण्याचं लक्षण आहे. बरोबर. संन्यास घे म्हणजे ही दारं तुला बंद, इथं तू यायचं नाही, तुला वेगळं पाहिजे ना, घराबाहेरच्या जगात जा, हे उमऱ्याच्या बाहेर ठेवायचं सगळं. बरोबर. आणि मग उमऱ्याच्या नव्हे, हे मुख्य राहण्याच्या वसतिस्थानापासूनही दूर जाणं आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की ही महानुभाव संप्रदायाने काय किंवा बुद्धाने काय खूप आधी संन्यास घेण्याची अट जी लादलेली आहे, घातलेली आहे, तो कडक नियम केलेला आहे. हा कडक नियम जिला झेपेल तिनेच यावे, उरलेल्यांनी सोसत तसंच राहावं आणि तिची इच्छा तिनं मारून टाकावी. तुला प्रवेशच नाहीये, एलिजिबलच नाहीये तू, कारण तितकं कठोर संन्यस्त होणं, तितके मोहपाश तुला तोडता येत नाहीयेत ना, तर मग तू नाही यायचं. आणि तू आलीस तर आम्हाला धोका आहेच. हे करणं जे आहे हे कायम आजही आपण जे म्हणतो की तुला लग्न, मूल, बाळ या चाकोरीत नाही ना अडकायचं, तर तुला या व्यवस्थेत स्थान नाही, तीच धारणा आपल्याला इसवी सनाच्या पूर्व 7व्या शतकामध्ये दिसते. आणि त्यामुळे मुद्दा असा झाला की त्याचा हितदास दिसतेच, म्हणजे मी त्या अतिरिक्तच म्हणायला पाहिजे, त्या चैनच ती तुम्हाला पाहिजे ना याच्या पलीकडे. मग चैन करायची तर हा कडक नियम पाळला पाहिजे. हे आपण आत्ताही म्हणतो, आत्ताही करतोय ना. आत्ता आपण असं म्हणतो की मध्ये एक ते विधायक येत होतं, म्हणजे ज्याची चर्चा झाली की त्या मासिक पाळीच्या 4 दिवसांमध्ये स्त्रियांना रजा मिळणार, ती रजा द्यायची की नाही. म्हणजे काय की तुम्हाला या धबडग्यामध्ये, या स्पर्धेमध्ये, या रॅट रेसमध्ये तुमचं शारीरिक म्हणून तुमचं एक नैसर्गिक काहीतरी तुमच्या शरीराच्या अंतर्गत बदल होतोय आणि त्याचा तुम्हाला त्रास होतोय. खरंच बाईला नोकरीची गरज असते का? म्हणजे कोविडच्या काळामध्ये कितीतरी चांगल्या वृत्तसंस्थांमध्ये माझी मैत्रीण आहे आणि त्या कोविडच्या काळामध्ये नोकऱ्या म्हणजे वृत्तपत्र चालवणं हेच एक आव्हान होतं. आणि जेव्हा तिथं म्हणजे कामगार म्हणजे काय कर्मचाऱ्यांची कपात करण्याची वेळ आली, तेव्हा माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं होतं की तुला आम्ही काढून टाकतोय, याचं कारण काय आहे, तर तू सिंगल आहेस, तुझ्यावर कुटुंबाचा भार नाहीये आणि तुझ्याऐवजी ज्याला आम्ही ठेवणार आहे, वाचवणार आहोत, त्याचं अख्खं कुटुंब त्याच्यावरच आहे. त्यामुळं तुला पार्ट टाइम पण नाही आणि काहीच नाही, तुला घरी जावं लागेल. तर आजही आपण खाजगी क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्त्रीची नोकरी हा तिचा मूलभूत हक्क, तिचा रोजगाराचा घटनेनं दिलाय. पण आचरणामध्ये आपण तिला चैन म्हणतो. ती सरप्लस गरज आहे, तिची अतिरिक्त गरज आहे, कारण ती ह्या कामापलीकडचं काहीतरी म्हणते ना. तर हे मला त्या सगळ्या
थेरींचा विचार करत असताना दिसतं. आणि मग आपल्याला असं दिसतं की त्या सगळ्या त्यांची त्या संघामध्ये कशा आल्या याच्या कहाण्या आहेत. आणि त्या कहाण्यांमध्ये असं आहे की जे आजही आहे की ॲनाटॉमी इज टेक्स्च्युअलिटी. स्त्रीला तिचं शरीर ही युद्धभूमी म्हणूनच कायम पाहिलं जातं. हे तुम्हाला थेरी गाथेतही दिसतं की त्या थेरींमध्ये एक शुभा म्हणून थेरी आहे. ती स्त्री आहे, संन्यस्त स्त्री. तिच्याबद्दल एका पुरुषाला आकर्षण निर्माण होतं आणि तो तिला म्हणतो की तुझं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यामधलं मला सगळ्यात जास्त आवडतात ते तुझे डोळे. म्हणजे त्या का आल्या तिकडे संघामध्ये का आल्या, तर त्या डोळे मला खूप आवडतात. आणि मग ते डोळेच काढून त्याच्या हातामध्ये देते आणि मग संघात प्रवेश करते. हे अनेक स्त्रियांच्या बाबतीत या आसक्तीला, त्या आसक्त असण्याला, त्या पुरुष सत्तेला कंटाळून आव्हान देण्यासाठी त्यांनी संघात प्रवेश केलेला आहे. तर त्यामुळं ते जे जनाबाईंनी म्हटलेलं आहे ना की स्त्री जन्म म्हणूनही न भावे उदास, थेरीमध्ये त्याचं बरोबर उलट टोक दिसतं. स्त्री जन्म लाभलेला आहे, स्त्री देह लाभलेला आहे आणि समाज आमच्याकडे फक्त एक आकर्षक देह म्हणूनच बघतो. देहाच्या पलीकडचा माणूस त्याचं मन बघतच नाही, तो विचारच करत नाहीये. याच्यातून आलेली एक अतिशय दाहक असे अनुभव आहेत. आणि मग दुसरं पर्यायी काय आहे जगण्याचं, तर तो दुसरा पर्याय म्हणून स्त्रिया तिकडे गेलेल्या आहेत असं आपल्याला दिसेल. त्या बंडखोर आहेत का? निश्चित बंडखोर आहेत. त्यांनी जे निर्णय घेतलेत संघात जाण्याचे, ते जाण्यासाठी त्यांचं दैहिकता, त्यांचं देह हेच अस्तित्व, हे त्यांचं देहभान हीच गोष्ट पुरुषप्रधान धर्मसंस्थेने आणि समाजव्यवस्थेने लक्षात घेतलेली आहे. आणि देहाच्या पलीकडची मी कुणीतरी आहे. तो देह जो तुम्ही म्हणताय की गेल्या जन्मीचं पाप म्हणून मला मिळाला आहे, तर मी ह्या सगळ्या संकल्पनांना छेद देऊन, नकार देऊन मी संघात प्रवेश करते. ही बंडखोरी आहे. पण त्या बंडखोरीमध्ये पुन्हा संन्यास घेण्याची जाचक अट आहे. म्हणजे ती परीक्षा द्यावी लागते. आपल्याला रामायणातल्या अग्निपरीक्षा सीतेच्या माहिती आहे. बरोबर. पण हे ती इतरांना मोहात टाकेल हे म्हणजे पुन्हा अग्निपरीक्षाच आहे. बरोबर. आणि ती पास झाली पाहिजे मग तुला प्रवेश. हा मला, जरी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं, ज्ञानमार्गी झाले, हे सगळं झालं, बरोबर, पण आपल्याला त्या पुढे आलेल्या माहिती आहेत. पण आपल्याला हे कुठं माहिती आहे? कितीतरी स्त्रियांच्या मनात तो विचार येऊन गेलेला असेल. बरोबर. त्यांची आत्मशक्ती तितकी पणाला लावण्याची हिंमत झाली नसेल, त्या राहिल्याच ना मागे. त्या सहन करणाऱ्या खूप आहेत संख्येने. खरं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. त्यामुळं मला त्या सगळं वाचताना मला असं वाटलं की हा पर्याय मनात येऊन गेलेला आहे. इकडं जावंसं वाटतंय, पण ही जाचक अट, हा तीर म्हणजे हा काठ पार करायचा आणि मग तिकडे प्रवेश मिळणार. बरोबर. ही सहजता का नाही लक्षात घेतलेली? का नाही ते जमलेलं? का नाही दिलं गेलं? बरोबर. तर मला असं वाटतं की पुरुषप्रधान धर्मसंस्थेचा जो दृष्टिकोन आहे तोच आहे परत. बरोबर. त्यामुळे या दोन्ही बाजूंनी आपल्याला बघावं लागतं. बऱ्याचदा असं होतं की ही दुसरी बाजू आहे की खरं म्हणजे आपण आता लोकशाहीत मेजॉरिटीबद्दल बोलतो. हो, बहुमत. तर ही मेजॉरिटी खूप त्या तीराकडे न पोचलेल्या मेजॉरिटीचे उसासे, अश्रू, हुंदके, बरोबर, घुसमट ही संख्येनं जास्त आहे. त्या जाचकाठीचा व्यत्यास पण आपण लक्षात घेतला पाहिजे. बरोबर. हे मला या सगळ्या भिक्खुणींचा विचार करताना वाटतं. बरोबर. बंडखोरीवर खूप लक्ष केंद्रित केल्यामुळे बंडखोरीच्या
आसपास रेंगाळणाऱ्या बरोबर कितीतरी मूक अजाण स्त्रिया ज्या आहेत त्यांना त्यांची ताकद कळली आहे, बरोबर पण पणाला लावण्याची भीती वाटते. खरं आहे. त्या संख्येला आपण लक्षात घेणार आहोत की नाही, बरोबर. आणि मग आपण याही पद्धतीने चिकित्सा करणार आहोत का एक बंडखोर होण्याचं एक वलय, ग्लॅमर आपल्याला वाटतंय की स्त्रीनं बंडखोरी केली, ते धाडस दाखवलं, बरोबर, याचं फक्त वलय नाही पाहिलं पाहिजे, वलयाच्या मागच्या अंधारातल्या कितीतरी जणी याही पाहिलं पाहिजे. बरोबर. बंडखोरीचं उदत्तीकरण आपण करतोय का हेही लक्षात घेतलं पाहिजे. मग तो स्त्रीवाद असू देत, थेरगाथीतल्या स्त्रिया असू, तर ते पाहिलं पाहिजे असं वाटतं मला. बरोबर. याबद्दल तर तुम्ही सांगितलं सगळं, पण यामध्ये स्त्री संतांचा संघर्ष आणि तेव्हाच्या पितृसत्ताक व्यवस्थेला स्त्री संतांनी केलेलं आव्हान आणि आव्हान याच्याबद्दल काय सांगा? एक लक्षात घ्या की पुरुष सत्ता जी आहे ती त्या काळातली आणि या काळातली वेगळी असं काही नाहीये. ती पुरुष सत्ता आहे. म्हणजे काय तर ती सांस्कृतिक सत्ता आहे. खरं. हां, सांस्कृतिक सत्ता कुठल्या यांनी की धर्म, परमार्थ, अध्यात्म, ज्ञान घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, स्त्रियांना नाही. कारण तुम्हाला स्त्री देह, त्या देहात तुमचा जन्म झालेला आहे. बरोबर. आणि त्या देहात तुमचं असणं हेच तुमचं अस्तित्व आहे. बरोबर. आणि मग तो देह कसा आहे, मगाशी मी म्हटलं तो देह यातना घर आहे. खरं. तर तो यातना घर काय, कारण तुम्ही मुली जन्माला घालता. बरोबर. हां, म्हणजे स्त्रीचं गर्भाशय हेच तिचं अस्तित्व का? मुली जन्माला घालण्याचं यंत्र म्हणूनच तुम्ही तिच्याकडे पाहणार आहात का? हा प्रश्न आहे ना. प्रिया तेंडुलकरांच्या एका कथेमध्ये प्रियांनी खूप छान त्याचा अशी एक, ज्याला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणू शकतो, असं एक विधान केलेलं आहे. ते मला खूप जाता जाता सहज आठवतं की ती आधुनिक स्त्री आहे, शिकलेली आहे, अगदी प्रेमात पडून लग्न केलेलं आहे, आणि लग्नानंतर मूल जन्माला घालणं किंवा मुलाचा जन्म, आणि तिला काहीतरी त्या अपत्य जन्माच्या संदर्भात काहीतरी म्हणजे शारीरिक, फिजिकल नेमका काय प्रश्न आहे हा कळत नाहीये. बरोबर. पण त्या अडचणी येत आहेत, आणि त्याच्या घरच्यांचा, आजूबाजूचा जो दबाव असतो की आता एक मूल होऊ जाऊ, तसा तो आहे. आणि तेव्हा त्या कथेतली नायिका असं म्हणते की का रे, मी तुला मूल जन्माला घालण्याची म्हणजे दिवा, म्हणजे तू वंशाचा दिवा वगैरे हवा असं, तर मी काही काडेपेटी आहे का की त्या दिव्याला पेटवणारी? हे विधान 75 नंतरच्या कालखंडातले लेखन करणाऱ्या प्रिया तेंडुलकरने केलेले. आता हा जो दृष्टिकोन आहे ना, हा दृष्टिकोन हा पुरुषप्रधान धर्मसंस्थेने रुजवलेला आहे. आणि मग स्त्री मोहाचा आगर आहे, स्त्रीचं अस्तित्व हे तिच्या दैहिकतेमध्ये बंदिस्त केलेलं आहे. देह म्हणजेच स्त्री, आणि म्हणून तिचा स्त्री जन्म हा दुःखदायक आहे. तो आपण खूप वेळा, ते गाणं पण मधल्या काळात येऊन गेलं, जन्मबाईचा बाईचा, ते जन्मबाईचा उसाचे खूप जुने आहेत. आणि तो जन्मबाईचा बाईचा तो दुःखाचा आहे हेही मान्य केलेलं आहे. हे त्याची आपल्याकडे बऱ्याच प्रकारचं दिसतं. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, नयनी पाणी आणि हृदयी अमृत नयनी पाणी, हे उदत्तीकरण आहे. किंवा स्त्री ही क्षणकाळची पत्नी, प्रेयसी असते आणि अनंत काळची माता आहे, अशी अनेक सुभाषितं आपण निर्माण केलेली आहेत. आणि स्त्रीला त्या चूल आणि मूल वाढवणे आणि घराच्या उस्तवारा करणे आणि घर सांभाळणे, आजही आपल्याला चांगली स्त्री कोणती, कुणाला आपण 100 पैकी 100 मार्क्स देतो, तर तिनं मुला माणसांची उठाठेव नीट केली, संसार खूप छान केला आणि चांगली साथ दिली, ही आपली व्याख्या आहे. याच्या पलीकडे आपण जात नाही. आणि मग त्यामुळे हा जो स्त्रीकडे पाहण्याचा, म्हणजे आज आपण अगदी AIच्या गप्पा करतोय, पण आपला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्या इसवी सन पूर्व 7व्या शतकात जो आहे किंवा लोकपरंपरेतला तोच आहे. स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी आपली आधुनिक झालेली नाही, मानवतावादी झालेली नाही,
मूलभूत मानवी हक्क देण्याची भाषा आणि संघर्ष एखादा महात्मा फुले करतात, एखादे बाबासाहेब करतात, हिंदू कोडविलासाठी तरतूद करतात, संघर्ष करतात, पण असे पुरुष बोटावर मोजणे इतकेच आहेत, ते अपवादात्मकच आहेत. लीळा चरित्रामध्ये एक असा छान उल्लेख आहे की तो काय उल्लेख आहे तर पुन्हा मानव संप्रदायात संन्यास घेऊनच मठात येणं आहे. तर देमाईसा ही चक्रधरांवर अतिशय निष्ठा असणारी शिष्या आहे आणि दुसरी एक बहुतेक बाईसा किंवा आणखीन कोणीतरी आहे दुसरी, ती संन्यस्त स्त्रीच आहे. देमाईसाची तिची भांडणं होतात, काहीतरी कुरबुर होते. आता यातली गंमत कशी आहे की हे भांडण्याचं मोकळेपण त्यांना त्या सगळ्या मुख्य प्रवाहात कुटुंबात मिळत होतं का? कदाचित मिळतच नसणार आहे. त्या तिथं मनसोक्त भांडतात, त्यामुळे ती व्यक्त होण्याची स्पेस मठात मिळाली, हे आपण कबूलच केलं पाहिजे. पण त्यात ती कुरबुर चक्रधर स्वामींच्या कानावर येते आणि ती आल्यानंतर चक्रधर स्वामी देमाईसेला म्हणतात की तू इथून निघून जा, तात्काळ निघून जा, मठाच्या बाहेरच जा तू. हा एक प्रकारे रागवतात. आणि मग देमाईसाईंनी ओव्या म्हणजे रचलेल्या आहेत आणि त्यात ती म्हणते की मला इथून माझी पावलं म्हणतायत की माझ्या पावलांना हे मान्य नाहीये. त्यांनी चक्रधर स्वामी हे पंचकृष्णांपैकी एक मानलेले आहेत, त्यामुळे कृष्णाचाच अवतार असंच पाहिलंय. आणि ती पावले म्हणते की इथून निघू नको, माझा पाय निघत नाहीये वगैरे वगैरे. आणि त्यात ती अशी म्हणते की माझा सगळा मनातला क्षीणभार आहे तो उतरवण्याची जागा म्हणजे चक्रधर आहे आणि चक्रधर स्वामी हे माझं माहेर आहे. आता ही गोष्ट मला कुठल्या अर्थाने आजही महत्वाची वाटते की मी किंवा माझ्यासारख्या अनेक स्त्रिया घराबाहेरच्या आणि घरातल्या सुद्धा पुरुषाला माहेर म्हणू शकतात का हो? इतकी आश्वस्त जागा पुरुषाच्या वागण्यामधून मिळतेय का बाईला? नाही मिळत. याचं कारण पुरुष आजही त्या सत्ताधीश असण्याच्या कैफात आहे. तो मी सत्ता माझ्याकडे आहे, मी तुला देणार आहे, मी पुरवठादार आहे, मी प्रोव्हायडर आहे. मी ठरवणार लाडकी बहीण कोण, लाडकी कन्या कोण. हा तो म्हणजे मी उपकृत करतोय, तुला ते स्वातंत्र्य देतोय, मी तुला साडी नेसण्याऐवजी जीन्स घालण्याचं स्वातंत्र्य देतोय. हा उपकृत असण्याचं उपकारकर्त्याच्या भूमिकेत तो आहे. आणि मग त्यात तो ठरवणार की ही लाडकी बहीण आहे ही नाही. या भूमिकेत ते आर्थिक बाजूला ठेवू आपण, पण ही आवडती राणी नावडती राणी चाललंच आहे की किती वर्ष. म्हणून आजही माझ्यासहित अनेक स्त्रियांना अशी आश्वस्त जागा, असं आश्वस्त नातं स्त्री पुरुषांचं मला जोडता येत नाही. कारण आमच्याकडे तुम्ही पुरुष मंडळी स्पर्धक म्हणून बघता आणि त्या स्पर्धेत कोणाला घ्यायचं कोणाला वगळायचं हे ठरवणारे आम्हीच आहोत. तुम्हाला बॅटिंग द्यायची की नाही, बॅट माझी आहे हे मी ठरवणार आहे. ही जागा त्या देमाईसाला चक्रधरांच्या सहवासात मिळाली. आजचे पुरुष इतके सुसंस्कृत झालेत का हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही फक्त स्त्रियांकडे स्पर्धक या नजरेनं का पाहता? तुम्ही आम्हाला संधी देणारे या भूमिकेत का आहात? महात्मा फुल्यांसारखा माणूस हा नैसर्गिक हक्क आहे स्त्रीचा हे म्हणतोय. आम्ही काही विशेष नाही करत आहे, पुरुषा इतकाच स्त्रीचा तो नैसर्गिक हक्क आहे. हा मूलभूत मानवी हक्काची भाषा करणारा माणूस या महाराष्ट्राच्या भूमीत झालेला आहे. ते बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, चक्रधर स्वामी असतील की ज्यांचं सहवास हे एका स्त्रीला माहेर वाटतं. असं उबदार आश्वस्त नातं आज मला नाही मिळत. घराबाहेरही मिळत नाहीये आणि घरातही मिळत नाहीये. कारण आम्ही स्त्रिया तुम्हाला एकतर उपयोगितेच्या दृष्टीनं आमच्याकडे पाहिलं जातंय, बरोबर, त्याच्या पलीकडे पाहिलं जात नाहीये. तुम्ही उपकारकर्त्याच्या भूमिकेत आहात आणि तुम्ही त्या सत्तेच्या सिंहासनावरून उतरायलाच तयार नाहीये. त्या उतरण्यासाठी आम्हाला झगडावं लागतंय
आणि हा झगडा अनंत वर्षांचा आहे, अनंत वर्षांचा आहे की बाईचा अर्थ जाणून घेणं, हा अर्थ जाणणारा संवेदनशील कान आज मला मिळत नाहीये. ही त्या परंपरेमध्ये बाईचा अर्थ जाणून तिचा ज्ञान घेणं हा नैसर्गिक अधिकार आहे. हे ज्ञानेश्वरांनी सहजपणे म्हटलंय की ते म्हणतात की देह हे साधन आहे परमार्थ ज्ञान घेण्याचं, तो स्त्रीचा असो की पुरुषाचा असो. इतक्या निखळपणे बघतात की चक्रधर स्वामी असं म्हणतात की स्त्रीचा जो मासिक स्त्राव आहे, नाकातून सर्दी वाहत असतोय तो पाणी शेंबूड बरोबर इतकं सहज आहे ती ग्रंथीतून स्त्राव बाहेर येणं. आजचे पुरुष बघतात का हो इतक्या सहजपणे या सगळ्याकडे? नाही. हां, पॅडमॅन वगैरे वगैरे सगळं तयार केलं, त्या पॅडमॅनच्या आधी कुणीतरी काहीतरी म्हटलंय हे बघतो का आपण? आणि मला सगळ्यात जास्त वाईट याचं वाटतं की महाराष्ट्रामध्ये स्त्रीचा अर्थ जाणून घेणारी सशक्त पुरुष परंपरा आहे. त्या पुरुष परंपरेकडे संत साहित्याच्या अभ्यासकांनीही लक्ष दिलं नाही, स्त्रीवादी संघर्ष करणाऱ्या मंडळींनीही लक्ष दिलं नाही. आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवती, आपल्याच इतिहासात, आपल्याच परंपरेमध्ये आपण हजारो वर्ष वारी चालतोय, 700 वर्ष वारी तर त्याहूनही जुनी आहे. पण आपल्याला इतकी संवेदनशील असलेले ज्ञानेश्वर समजले का हो? इतके संवेदनशील असणारे नामदेव समजले का? की ती जी बायको आहे त्यांची, ती सगळ्या नामदेव हे कुटुंबाची कर्तव्य पूर्ण करत नाही म्हणून त्यांच्याशी भांडते. बरोबर. परसा भागवतांची बायको जी आहे ती म्हणते की तू जातीनं ब्राह्मण आहे, हा तुला अहंकार आहे म्हणून ते नामदेव तुला गुरु नकोत. आजची स्त्री जातीची चिकित्सा करणाऱ्या नवऱ्याशी बोलू शकते का? हा संवाद घरोघरी होऊ शकतो का? आणि ते ऐकून घेणारा शहाणा नवरा तरी कुठे आहे? हे सगळं तुम्हाला संत परंपरेत दिसतं. हे पुरुष तरी कुठे आपण पाहिले? ते पाहिलेले नाहीयेत. आणि म्हणून आपण सत्ताधारी असल्याशिवाय संवेदनशील आहोत. आपण जशी कोंबड्याची झुंज लावून देतो तसं बायकांना झुंजवत ठेवतो. एकदा या बाईला पर्याय तर दुसरी बाई, ही सत्ता देण्याची आपली मानसिकता आजही आहे. आजही आपण स्त्रीचा मताचा टक्का किती आहे? पुढच्या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये स्त्री मतदारांची संख्या जास्त असतील, राखीव सगळे मतदार हे स्त्रियांकडे जाणार आहेत, त्याची फिल्डिंग आपण आजपासून लावतोय. ही आपली स्त्रीकडे पाहण्याची इतकी उच्च कोटीची सुसंस्कृत दृष्टी आहे. तिला देवी म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण उपयोगिता याच मूल्याकडे लक्ष देऊन स्त्रीचा विचार होतोय. त्याला राज्यकर्तेही अपवाद नाहीयेत, सांस्कृतिक क्षेत्रातले नेतृत्व करणारी मंडळीही त्याला अपवाद नाहीयेत. आणि त्यामुळे स्त्रीच्या प्रगतीचा विचार करताना, तिला संधी देण्याचा विचार करताना पुन्हा तिथं जातीचा संदर्भ येतो. माझ्या जातीतल्या, माझ्या समाजातल्या स्त्रीला मी संधी देणार म्हणजे एका अर्थाने जातीचा उत्कर्ष केल्याचं पुण्य मला मिळेल. याच्या पलीकडे आपण स्त्रीकडे पाहायला तयार नाहीये. हे दुर्दैवाने खरी गोष्ट आहे. बरोबर. आणि याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही, कारण ते करूनच टाकायचं ना. खरंय. आत्ता जो सगळा चाललाय राजकीय संघर्ष, तो जर आपण पाहिला तर बाईला आजही स्वतःला सिद्ध करावं लागतं. ही शोकांतिका आहे. आणि मग ते जे शहाणे असलेले नामदेव, ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी, बरोबर, रामदास स्वामी, रामदासांचा दासबोध मोठा आहे की छोटा आहे, तो किती मोठा आहे ह्याच्यावर आपण बरीच चर्चा केली. रामदासांनी त्या ज्या वेणाबाई आहेत, त्या वेणाबाईंना मठाचं सगळं व्यवस्थापन करण्याचा अधिकार, हे रामदास सांगतो का आपण? खरंच नाही सांगत ना. आणि ते करताना त्या वेणाबाईंवर विषप्रयोग झाला हे तरी आपण सांगतो का? हेही आपण सांगत नाही. मग आपण कशाचं उदात्तीकरण करतो? आपल्या सत्ता संघर्षाला सोयीचं जाईल, सत्ता अबाधित राहील असे वाद आपण पेटवतो, त्याच्यावर आपण चर्चा करतो. समतेची चर्चा, परंपरेतल्या समतेची चर्चा आपण करतच नाहीये. हे आत्ताचं एकूण सोशल मीडियातलं असेल किंवा परंपरेतलं असेल, सांप्रदायिक असेल, हे वास्तव आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. याच्यावर परखडपणे बोललंच पाहिजे. आपली
गणितं जी आहेत सोयीची ती बाजूला ठेवून बोलली पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण त्या सगळ्या काठावर, म्हणजे आपण तिथून संधी वजा होतील का आपल्या, या पद्धतीनं नाही बोललं पाहिजे. ही परंपरेची धर्मचिकित्सा करणं हीच आपली परंपरा आहे, ती आपण करत नाही. आपण सोयीचे अर्थ सांगतोय, बरोबर, मर्यादित अर्थ सांगतोय, आपण तळात जातच नाहीये. खरंय, ही अडचण आहे. खरंय. मॅडम, तुम्ही एकूणातच या सगळ्या गोष्टींचं एवढं विश्लेषण आणि एकूणातच सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. खरं तर तुम्ही मुक्ताईंवर पुस्तक लिहिले. तत्कालीन समाजव्यवस्थेवरती मुक्ताईंच्या असण्यामुळे काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं एक अभ्यासक म्हणून? मुक्ताबाई या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरंय. त्या ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली आणि सोपानदेवांची बहीण हो, म्हणून त्या माहिती आहेत. त्या मुक्ताबाईंना वारकरी परंपरेमध्ये संत एकनाथ असतील, अगदी निळोबराय असतील, तुकोबांचे शिष्य 17व्या शतकात, खरंय, या सगळ्यांनी मुक्ताई म्हणून पाहिलंय, म्हणजे आईच्या भूमिकेतून पाहिलंय. तर ही आईच्या भूमिकेतून पाहिलं म्हणजे काय आहे, तर आई जशी आपल्या लेकराच्या वागण्याची परखड चिकित्सा करते, तशी मुक्ताबाईंनी ताटी उघडा ज्ञानेश्वरामध्ये संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे, खरंय, ही इतकं म्हणजे जगाचे योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा. संत व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींनी नाउमेद नाही झालं पाहिजे. आणि काय झालं पाहिजे, तर आई जशी मायेने निस्वार्थी वृत्तीने अपराध पोटात घालते, ती आईची करुणा ही संत होण्यासाठी आवश्यक आहे. तर हे संत होण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्य कोणती असली पाहिजेत, हे मुक्ताबाईंनी सांगितलं. आणि आपले भाऊ जे आहेत, हे आपल्या भावांना उपदेश करणं, त्यांच्या बरोबरीने सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होणं. आता चर्चेत सहभागी कोण होत आहेत? चर्चेत सहभागी महदंबा पण होती. हां, तर ती होती ना, पण त्याच्यातून एक स्वतंत्र काहीतरी समाजाला मार्गदर्शन करणारं तिचं म्हणून महदंबेचं एक स्वतंत्र काहीतरी, ज्याला आजच्या भाषेत आपण नॅरेटिव्ह म्हणू शकतो, एक स्वतःचं कथन, एक स्वतःचं स्वतंत्र डिस्कोर्स, संभाषित उभं करणं, हे महदंबेच्या बाबतीत झालं का? नाही झालं. कारण महानुभाव पंथातल्या सगळ्या रचना करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्या सगळ्या पंचकृष्ण आणि त्या पंचकृष्णाच्या माध्यमातून अभिव्यक्ती करणं, तर व्यक्त होणं, ही व्यक्त होण्याची स्पेस त्यांनी घेतली, तो अवकाश त्यांनी नक्की घेतला. पण त्याला मर्यादा पडली ना. म्हणजे चक्रधर स्वामींच्या संदर्भात त्या स्वतंत्रपणे व्यक्त झाल्या का? स्वतंत्रपणे व्यक्त झाल्या नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं म्हातारी चर्चक आहे का? जरूर आहे. वादविवाद करते का? जरूर आहे. पण त्या चर्चेतून एक स्वतंत्र दृष्टिकोन, एक स्वतंत्र मूल्य उभं करणं, ही मूल्यव्यवस्था रचणं, ही मूल्यव्यवस्था रचण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. आणि आई जशी कर्तव्य कठोर असते, तशीच ती नामदेवांच्या बाबतीत त्या कर्तव्य कठोर झाल्या. आणि नामदेवांची भक्ती ही भावनाप्रधान भक्ती आहे. ती दोघांमध्ये निस्सीम प्रेम आहे, विठोबाचं आणि नामदेवांचं. पण ह्या भक्तीला समाज व्याप्त केलं पाहिजे, व्यापक केलं पाहिजे. ह्या व्यापक त्या भक्तीचा समाजाचं हित काय आहे, त्याच्यातून होतच नाही आहे. आणि म्हणून मुक्ताबाईंनी नामदेवांच्या भक्तीची अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही, थेट रोकडा प्रश्न विचारला आणि पाय जमिनीवर आणले. तोपर्यंत नामदेवांना असं वाटत होतं की माझ्या काय रोजच्या एरजारे आहेत, अखंड मी बोलतो, सगळ्या गोष्टी सांगतो, मी म्हणेल तेव्हा तो येतो, आणखीन काय पाहिजे, मी कशाला संतांच्या पाया पडू, मला नाही पाया पडायचं, मला गरजच नाही आहे, मी परिपूर्णच आहे. हे जे म्हणणं आहे, ही परिपूर्णतेची व्याख्याच अपूर्ण आहे, कारण त्याच्यात समाज नाही आहे. ही मुक्ताबाईंनी केलेली नामदेवांचे डोळे उघडण्याचं काम जे आहे ते मुक्ताबाईंनी केलं.
तेच चांगदेवांच्या बाबतीत केलं. आणि मुक्ताबाईंची आणखीन एक महत्वाची गोष्ट कोणती आहे की जी मला पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने जाणवली, की हे जे नामदेवांचं भक्तिप्रेम आहे, रोमॅन्टिक प्रेम आहे एका अर्थाने, कोणतं की त्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहेत, या अर्थाने रोमॅन्टिक म्हणते मी, की ते खूप भावनाप्रधानच आहे. आणि त्यासाठी आता ही चूक लक्षात आणून द्यायची, त्याला तितकीच जबाबदार व्यक्ती जी आहे ती आणली पाहिजे. मग मुक्ताबाईंनी ते जे आपण जी गोष्ट ऐकतो की नाही, की नामदेवाचं मडकं कच्चं आहे का भाजलेलं आहे हे बघण्यासाठी संप्रदायातला वयोवृद्ध अधिकारी व्यक्ती जे आहेत, गोरोबा काका, त्यांना आणलं. तर समाजकारण करताना, समाजाचं हित साधणारं कार्य करताना जी मुत्सद्देगिरी लागते ती काय फक्त राजकारणातच लागते असं नाही. तेव्हा मुक्ताबाईंनी आपली भूमिका, आपलं कार्य हे गोरोबांच्या हाती सुपूर्द केलं. आणि आता पुढची परीक्षा तुम्ही घ्या म्हटलेली आहे. बाकी सुरुवातीला तिनं भरपूर बोल लावून चिकित्सा करणं जे आहे, खडे बोल ऐकवलेले आहेत. तर हे जे मातृत्व जे आहे की पोषण करतं मातृत्व, पण ते निर्भय निर्भीड मातृत्व आहे. ते तुम्हाला मुक्ताबाईंमध्ये दिसेल, जे श्यामच्या आईमध्ये नाही दिसत. ते पुन्हा वात्सल्यप्रधान मातृत्व आहे का मुक्ताबाईंचं, निश्चित आहे. पण वात्सल्यप्रधानतेबरोबरच तो काटेरी फणस आहे. ते शब्द जे आहेत तिचे त्या ठिणग्या आहेत, ते आग लावून टाकणारे शब्द आहेत. आणि एका अर्थाने वारकरी संप्रदायाच्या आचरणाची नैतिक चिकित्सा करण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. आणि मुक्ताबाई इतक्या निर्भीडपणे, इतक्या स्वतंत्रपणे व्यक्त होत राहिल्या म्हणून पुढे जनाबाई आल्या. 14व्या शतकामध्ये जनाबाई आल्या म्हणून मग सगळ्या 18 पगड जातीतल्या स्त्रिया निर्भयपणे व्यक्त व्हायला लागल्या. आणि या मुक्ताबाईंचं कार्य पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. चोखोबांनी सांगितलंय, एकनाथ महाराजांनी सांगितलंय, जनाबाईंनी सांगितलंय, निळोबारायांनी सांगितलंय. म्हणजे पूर्ण एक परंपरा त्यांना आदिमाय, आदिशक्ती म्हणून बघते. तर ती आदिशक्ती म्हणजे ती जी आहे ना की अमृत अनुभवामधली शिवशक्ती समावेशन, ती आदिशक्ती मुक्ताबाई आहे. तर हे मुक्ताबाईंचं महाराष्ट्रातल्या स्त्रीला मुक्त होण्यासाठी, मुक्त होणं म्हणजे समाजापासून तुटणं नव्हे, समाजाचं हित लक्षात घेऊन तुमच्या मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी समाजात तसं वातावरण, तरच तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य एन्जॉय करता येणार आहे, त्याच्यातून काहीतरी उभं करता येणार आहे. तर मुक्ताबाईंचं कार्य याच्यासाठी महत्त्वाचं आहे की मी मुक्त कशासाठी व्हायचं आहे, तर मला नवनिर्माण काहीतरी मला उभं करायचं आहे. ती वारकरी संप्रदायाच्या आचरणाची चिकित्सा करणं, ही एक महत्त्वाची जबाबदारी मुक्ताबाईंनी घेतली आणि ती निर्भीडपणे केली. तर निर्भीडपणे व्यक्त कशासाठी व्हायचं, त्या व्यक्त होण्यातून मला काहीतरी निर्माण कसं करायचं हे मुक्ताबाईंनी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या आजच्या स्त्रीवादी सगळ्या ज्या म्हणतात की आई होण्यासाठी प्रत्यक्ष मूल जन्माला घातल्यानंतरच आई होता येतं असं काही नाही आहे. जेंडरलेस मातृत्वाची संकल्पना मुक्ताबाईंच्या जगण्यातून मुक्ताबाईंनी महाराष्ट्राला दिली. आणि हेच जेंडरलेस मातृत्व आपण ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणताना दिसतं, विठुला माऊली म्हणताना दिसतं. तर आपली परंपरा ही काळाच्या किती पुढे होती ही आपण बघणार आहोत की नाही, त्यातलं स्त्रियांचं योगदान आपण लक्षात घेणार आहोत की नाही. मला असं वाटतं की ते जनाबाईंना जाईची वेल वगैरे म्हणणं, याच्यातून का सांस्कृतिक भरणपोषण काय केलं आणि कार्य काय केलं हे नाही कळत. मराठी संत साहित्याच्या अभ्यासकांनी ते अतिशय रसाळ केलं आणि त्या रसाळ करण्याच्या नादामध्ये सांस्कृतिक जी झेप आहे आपली, स्त्रियांची मुक्तीची झेप आहे, ती आम्हाला नाही कळली. आम्ही ती लक्षात घेतली नाही. ती पुन्हा पुन्हा ठळक
अधोरेखित करण्याचं कामही केलं नाही, केलं ते खूप कमी प्रमाणात केलं. की आता आपण जी संतांची चर्चा करतो ती प्रामुख्याने ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इथपर्यंत. बाकीचे काय फक्त अनुयायी आहेत. खरंय, ते अनुसरलंय, त्यांनी विचारपूर्वक अनुसरलंय, ती वाट चाललेत, त्या वाटेवरचे त्यांचे अनुभव आहेत, त्यांचा संघर्ष आहे, त्यांचे अनुभव आहेत, असं आपण पाहतो का? ते नाही पाहिलं जात. त्यामुळं आपल्याला हे फक्त बुरुजाकडे आपलं लक्ष असतं. खरंय, इतर नको का पाहायला? तर त्यामुळे आपली सगळी पुस्तकं अशी केंद्रित आहेत. ज्ञानेश्वर केंद्रित अभ्यास पुष्कळ झाला, ज्ञानेश्वरी केंद्रित अभ्यास. तत्वज्ञान म्हणून महत्वाचं आहेच, त्याच्याबद्दल शंकाच नाही. अरे पण तत्वज्ञान आचरणात आणताना कितीतरी नवं आकाश, मोठं आकाश कोणाला तरी दिसतंय, ते म्हणतायत, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही? खरंय, ही गफलत होतीये. हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे. म्हणून मग त्या पण होत्या, तर आता घेऊयात बाबा त्यांची दखल. असं सवलतीच्या दरात का बरं विचार करता तुम्ही या संत स्त्रियांचा? ही आपली घोडचूक होती, सवलतीच्या दरात विचार. ऑल्सो रन मध्येच तुम्ही बाईचा विचार करणार का? हा मला संत साहित्याच्या नव्या जुन्या सगळ्या अभ्यासकांना प्रश्न विचारायचा, की तुम्ही वामंगी लक्ष्मी असंच घेणार का सगळीकडे? असं नका घेऊ ना. बरोबर, त्या चालल्यात वाट, त्या स्वतंत्रपणे बघायची गरज आहे, सांगायची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही उन्नत होणार आहात आणि आमच्या वाट्याला बरे पुरुष येतील, संवेदनशील पुरुष येतील, ह्या शक्यता निर्माण होतील. आज नाही आहेत त्या शक्यता. त्यांच्यासाठी आमचं आयुष्य, आमचं जगणं बरंच खर्ची करावं लागतंय, बऱ्याचदा नाउमेद व्हावं लागतंय. त्याचं कारण ही आहे, ही चिकित्सा आपण केलेली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे मुक्ताबाईंच्या निमित्ताने. बरोबर. मॅडम, खरं तर सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही विश्लेषणात्मक बोललेलाच आहात, काही भयानक वास्तव सुद्धा तुम्ही बोललेला आहे. खरं तर स्त्री संतांच्या अभंगांमध्ये आणि त्यांच्या वचनांमध्ये स्त्री स्वातंत्र्याचा आणि आत्मभानाचा, आत्मसन्मानाचा संदेश कसा व्यक्त होतो, याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? एक आपण काय लक्षात घेतलं पाहिजे सांगू का, की पंढरपूरची वारी हा संप्रदायाचा आचारधर्म जरूर आहे. बरोबर. काय होतं की तुम्ही या सगळ्या परंपरेकडे मला शोधते आणि मला शोधण्यासाठी मी परंपरेकडे बघते, परंपरेशी वाद संवाद करते. गुगलला जसं लोकेशन असतं, बरोबर, तसं परंपरेकडे पाहण्यासाठी सुद्धा लोकेशन असतं ना प्रत्येकाचं. बरोबर. ते लोकेशन काय आहे? मी ह ब प या भूमिकेतून बघते का? मी अमुक अमुकचा वंशज या भूमिकेतून बघते का? किंवा बघतो काय करते मी कीर्तनकाराच्या भूमिकेतून पाहते का? ह्या लोकेशन आहेत. ह्याच्या पलीकडे अभ्यासक म्हणून, संशोधक म्हणून बघणं याही जागा आहेत. पण आज मी जगते, आज माझ्या वाट्याला जो संघर्ष येतोय, आज मला जे स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं, आज मलाही परत परत सांगावं लागतंय की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. ही समांतर माझी तिची अनुभवाची जातकुळी आहे. ह्या संवादकाच्या भूमिकेतून मी बघणार आहे की नाही, ते आपण बघत नाही. ते बघायला पाहिजे. आणि मग ते बघताना आपल्याला काय दिसतं की या परंपरेमध्ये 15 दिवस 18 दिवस कुटुंबापासून, संसारापासून, नात्यापासून दूर जाऊन एका मोठ्या लोकगंगेमध्ये स्वतःचं अस्तित्व विसर्जित करणं आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाणे, की उस डोंगा परी रस नोहे डोंगा, हे अनुभवणं त्या वाटचालीमध्ये. ही बायकांसाठी, त्या काही फक्त डोक्यावर पाणी घेऊन जाणाऱ्या आणि तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या बायका म्हणून का बघायचं आपण? की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळं सामाजिक जग त्यांना मिळतंय व्यक्त होण्यासाठी, राहण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. आणि ते मुक्त होणं हे खाजगी नाहीये. पुन्हा त्या गर्दीचा एक भाग मी होते, पण ते होत असताना मी सगळं विसरून जातीये आणि मी एकरूप होते. म्हणजेच संसार, मुलं बाळं, संसारातले प्रश्न, या सगळ्याच्या पलीकडे माझी एक शांत होण्याची जागा मी शोधते. बरोबर. त्या आजच्या स्त्रियांसारख्या शिबिराला जाणाऱ्या स्त्रिया नव्हत्या, कीर्तनाला जाणाऱ्या स्त्रिया नव्हत्या. शारीरिक श्रमासहित मनाची, ज्याला माइंड जिम आपण म्हणतो, बरोबर, ते ह्या वारीमध्ये घडतंय.
स्त्रियांच्या बाबतीत मला असं वाटतं की वारीचे ते 15-18 दिवस हे स्त्रीचं समाजामध्ये तिला व्यक्त होण्याचं आणि स्त्रीला समाजाशी जोडून घेण्याचं, स्त्रीला उंबरठ्या बाहेर आत्मविश्वासाने वावरण्याची एक संधी म्हणूयात. संधी नाही म्हणणार मी, अवकाशच म्हणेन, बरोबर, स्पेसच म्हणेन. ती स्पेस या आचारधर्माने दिली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि चंद्रभागेचं वाळवंट ही समतेची भूमी आहे, बरोबर, हे आपण पाहिलं पाहिजे. ते काल्याचे अभंग वगैरे वगैरे हे सगळं आपण बघतो. पण मला स्त्रियांच्या बाबतीत पुन्हा एकदा म्हणजे स्त्रीवादी विचारसरणीमध्ये की मी स्त्री आहे म्हणून मी या परंपरेकडे बघते, तेव्हा माझ्या अस्तित्वाची दखल ही या परंपरेनं कशी घेतलेली आहे, माझ्या अस्तित्वाला या परंपरेमध्ये खीळ कुठं बसलेली आहे, मला जसं आज स्वतःला सिद्ध करावं लागतंय तसंच सिद्ध करताना या स्त्रियांचं काय झालं, बरोबर. आणि मग मला असं वाटतं की हो, इथं डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, अशी उन्मन अवस्थेत जगण्याची स्पेस जनाबाईंना विठ्ठल भक्तीच्या निमित्ताने मिळाली. आणि मग देहाचा पालट त्या विठूच्या दर्शनाने देहाचा पालट होतं. म्हणजे काय, माझं हे देहामध्ये कोंडलेलं समाज परंपरेनं कोंडलेलं स्त्रीत्व आहे, या स्त्रीत्वाला ओलांडून मी जाते, मी जेंडरलेस होते त्याला पाहिल्यानंतर, बरोबर. आणि त्यामुळं देहाचा पालट होतोय ही जाणीव जी आहे ही त्यात महत्वाची आहे. त्यामुळं हे स्त्रीत्वाच्या कक्षा परंपरेने लादलेलं मर्यादित सत्ताकांक्षी स्त्रीत्व जे आहे, जी पुरुषाच्या नजरेतून आहे, ते मला ओलांडता येतं हे आत्मभान या परंपरेनं दिलं आणि त्या स्त्रिया स्वतःला सिद्ध करत गेल्या. मला असं वाटतं की ते आत्मभान येण्याचा त्यांचा आणि माझा प्रवास हा समांतर समान आहे. मी जरी 21व्या शतकातली असले तरी आत्मभानाचा प्रवास जो आहे हा आत्मभानाचा प्रवास, आत्मस्वातंत्र्याचा प्रवास, स्वतःला शोधण्याचा प्रवास हा कधीच नवा किंवा जुना नसतो. तो सातत्याने चालू असतो आणि तो आत्मभानाच्या पाऊलखुणा मला या संत परंपरेमध्ये दिसतात, जनामध्ये दिसतात, बहिणामध्ये दिसतात, सोयरामध्ये दिसतात, मुक्ताबाईंमध्ये तर आहेतच. आणि कितीतरी भागूबाई सारख्या छोट्या 2-3 अभंग राहिलेले आहेत, उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांमध्ये दिसतात. आणि मग मला असं वाटतं की यांचा संघर्ष खूप मोठा आहे, बरोबर. म्हणजे यांना सुळावर देण्याची वेळ आली होती, मला येत नाही अजून, बरोबर. त्यामुळे मी तुलनेनं सावलीतच आहे, खरंय. पण मला त्या माझ्या आज्या पणज्या अशा वाटतात. आणि मला असं वाटतं की माझ्या मी स्वतंत्र होण्याचा आणि मी माझ्या आत्मस्वातंत्र्याचा अनुभव घेण्याचा हा जो माझा प्रवास आहे तो त्यांच्या इतिहासातून आलेला आहे. आणि म्हणून माझं अस्तित्व हे त्यांची मिरास आहे, खरंय. त्यांनी मला हे दिलेलं आहे, त्यांनी मला ही वाट दाखवलेली आहे. त्यामुळे मी ऋणाईत असली पाहिजे. माझा वारसा मी सिमंदी बुवाचं सांगून नाही चालणार आहे. या जगल्यात, या आहेत इथं, या धडपडल्यात, यांनी दिली ती परीक्षा, ती कानोपात्र असेल तर तिनं दिली आहे ही परीक्षा, तिनं घेतलाय हा निर्णय. म्हणजे हे निर्णय स्वातंत्र्य कानोपात्रेनं राबवलंय माझ्या आधी कितीतरी शतकं, हे लक्षात घेतलं पाहिजे ना. असं आपण त्या परंपरेशी जोडणार आहे का? आपल्याला परंपरा म्हणजे बुरसटलेली वाटतं. परंपरेमध्ये जे मुग्धा कर्णिकांनी मुक्ताफळं उधळली की ही आडाणदेव तुकाराम वगैरे वगैरे, ही आपली दरिद्री दृष्टी जर असेल परंपरेकडे पाहण्याची, तर आपण मग 20व्या शतकात जन्माला आलो एवढंच म्हणावं लागेल. त्याच्या आधी आपण अस्तित्वातच नव्हतो हे नकळतपणे कबूल करावं लागेल. आपण अशा पद्धतीनं परंपरेकडं एकारलेल्या आणि बुरसटलेल्या दृष्टिकोनातून आपण बघणार असू. ही पण आडाणदेव तुकाराम म्हणणं ही नास्तिकवाद्यांची बुरशीच आहे डोळ्यावरची, असं मला वाटतं. तर ही बुरशी निघाली पाहिजे आणि परंपरेकडे जरा विवेकशील दृष्टीनं पाहिले पाहिजे की जी नास्तिकतेचा पाया आहे तो विवेक हरवून जाहीर विधानं करणं
आणि दिशाभूल करणं हे घडतं. हे हा परंपरेचा धागा नीट लक्षात घेतलं म्हणजे मला दुर्दैवानं अरे ह्या स्त्री ह्या आपण बाईच आहेत की, तर काय करायचं, तर इतकं मुग्धपणे परंपरेकडे बघून नाही चालणार. बरोबर, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे घडतंय. त्यामुळं आत्ता आपल्याला असं दिसतं की परंपरा मी ज्वालाग्राही हे जसं अरुण कोल्हटकरांची एक छान कविता आहे आणि त्या कवितेमध्ये त्यांनी महानगरीय जीवनाचं वर्णन करताना की बिन भुयार हे जग लाक्षागृह लाक्षागृह, लाखेचं ते पेटवून दिलेलं होतं की नाही पांडवांच्या इथं, आपण त्या परंपरेला लाक्षागृह करतोय का, लाखेचं घर पेटवून देण्यासाठी करतोय का, हेही या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळ्या बाजूंनी होत असेल तर आपली दृष्टी संकुचित तर आहेच, पण याच्याही पलीकडे ती ऱ्हासशील आहे. आपण समाजाचं आरोग्य बिघडवण्याचं काम इमाने इतबरे करतोय एवढं नक्की. त्याच्या पलीकडे जाऊन परंपरेकडे पाहिलं पाहिजे, तर परंपरेचं सत्व आपल्याला कळेल, नाही तर कळणार नाही. खरं आहे. एकूणातच याबद्दल बोलात. खरं तर या स्त्री संतांचे विचार आणि एकूणातच त्यांची बंडखोरी, त्यातून आलेला त्यांचं भावविश्व, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललोच. आजच्या काळातल्या या स्त्रीवादी चळवळीला या स्त्री संतांच्या विचारातून कशी प्रेरणा मिळू शकते, याबद्दल तुमचं काय मत आहे? एक लक्षात घ्या की आजची स्त्रीवादी चळवळ जी आहे, स्त्रीवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या काय म्हणतात, त्या परंपरेला जोडून घेतात का, तर ते फार क्वचित दिसतंय. खरं. स्त्रीवादी 75 पासूनची असेल किंवा पुढची असेल, बरोबर, तर स्त्रीवादी मंडळींनी, विचारवंतांनी म्हणू आपण, या सगळ्यांनी या परंपरेकडे दुर्लक्षच केलंय. आणि त्या परंपरेमध्ये पुन्हा एकदा ती कशी कर्मकांड प्रधान होती, ती कशी काय म्हणूयात आपण धर्म संस्थेला शरण जाणारी होती असं पाहिले. पण धर्मसंस्थेची चिकित्सा स्त्रियांनी केली याच्याकडे पुरेशा गांभीर्याने स्त्रीवादी अभ्यासकांनी पाहिलेलं नाही, हे आपल्याला खेदानं पण नमूद करावं लागतं स्पष्टपणे. त्यामुळे त्या याच्याकडे कसं पाहतात, एखादा लेख विद्युत भागवतांनी लिहिलेला आहे, त्यानंतर इंदुमती शेवड्यांनी पुस्तक लिहिलंय, पण ते परंपरेचं सत्व सांगणारं आहे का? आपल्याला काय होतं सांगू का, आपल्याला ती बंडखोर कशी हे सांगण्याची खूप घाई होती. बरोबर, जनाबाईंची बंडखोरी, अमुकची बंडखोरी, तमुकची बंडखोरी, कारण स्त्रीवादामध्ये बंडखोरी आहे ना. हो, खरं. हो, पण त्या बंडखोरीला, त्या बंडखोरीतून नवं काहीतरी उभं करणं जे आहे हे तुम्ही पाहणारत की नाही. बरोबर. स्वातंत्र्यानंतरचा बंधुभाव लक्षात घेताय की नाही, तो भगिनी भाव लक्षात घेतोय की नाही आपण. बरोबर, बरोबर. ही आपण सगळ्या स्त्री संतांची स्त्रीवादाची चळवळ किंवा स्त्रीवादी विचार हा बंडखोरीच्याच अनुषंगाने करतो. पण स्वातंत्र्य कुणासाठी, स्वातंत्र्य कशासाठी, स्वातंत्र्यातून मला साध्य काय करायचंय, साध्याचा विचारच होत नाही. बरोबर. त्यामुळं हे ज्याला आपण म्हणतो की स्वातंत्र्यातून नवं काहीतरी मूल्य उभं करणं, नवी दिशा देणं, बरोबर, नवा समाज घडवणं, नवीन जाणीव विचार उभा करणं, बरोबर, ही निर्माणशीलता जी आहे ही आपण लक्षात घेत नाही. आपण बंडखोरीचं उदात्तीकरण करण्यामध्ये बरीच शक्ती खर्च करतोय असं मला वाटतं. आणि ते स्त्रीवादी विचार आणि परंपरा जोडून घेताना बऱ्याचदा असं होतं. आणि त्यामुळं या बंडखोरीच्या ग्लॅमरच्या बाहेर येऊन आपण स्त्रीत्वाची क्षमता, ताकद ही लक्षात घेत नाही. स्त्रीच्या आत्मबळाकडे आपण तितक्या निकोप दृष्टीने पाहत नाही. खरंय. म्हणजे तिनं स्वतःला सिद्ध केलं, ती जिंकली, ती आली, तिनं पाहिलं, तिनं संघर्ष केला आणि ती जिंकली. बरोबर. अशी नॅरेटिव्ह आपण सोशल मीडियातही पाहतोय. बरोबर. आणि तिनं केलेली बंडखोरी याला आपण जास्त प्रसिद्धी देतोय. पण तिनं झगडून उभं काय केलं ही उत्तरायण सांगतच नाहीये आपण त्याचं. आपण ती स्वातंत्र्य उत्तर कार्याबद्दल जास्त बोलत नाही. बरोबर. ही अडचण आहे. तर त्यामुळे त्याच्यावर बोललं पाहिजे. मला
खात्री आहे की प्रत्येक स्त्रीने स्वातंत्र्य घेतल्यानंतर, आणि म्हणून मग स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का या प्रश्नाकडे नकळत यावं लागतं. कारण स्वातंत्र्यानंतरची एक नवनिर्माणक जाणीव जी आहे आणि नवनिर्माणक घडवणं जे आहे त्याची चर्चा आपण फारशी करत नाही. आपण बंडखोरीच्या चर्चेमध्ये आणि बंडखोरीला उठावदार करण्यामध्ये आणि बंडखोरीचं चकचकीत काहीतरी असं एक जाहिरात करण्यामध्ये खूप गुंतलेलो आहे. खरंय, हे होतंय. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बंडखोरी करते तीच स्त्री खरं काहीतरी अचीव करते. खरंय. तर ती अचीवमेंट आपण सांगतो तिची, तिनं बंडखोरी का केली तर तिला हे मिळवायचं होतं. त्याही पलीकडे खूप काही आहे. बरोबर. ह्या खूप काहीकडे आपण बघणार आहोत की नाही, काय काय झालं तर या पाऊल खुणांचा माग घेणार आहोत की नाही. बरोबर. ते आपण घेत नाही. ही त्यातली मुळातली गडबड आहे. आणि याच्याबद्दल पुन्हा एकदा तितक्या मोकळेपणानं नाही बोललं जात आहे. ही आणखीन एक गंमत आहे. आणि मुळातच ह्या सगळ्या इतकी महाराष्ट्राची जी ही सगळी स्त्री संतांची परंपरा आहे की जी आत्मबळाला महत्त्व देते, तो ज्याला आत्मबळ, आत्मशोध आणि आत्मस्वातंत्र्य या प्रवासात हा जो स्त्री स्वातंत्र्याचा प्रवास आहे, हा आत्मिक शक्तीला जी एक काहीतरी धग आहे आतली, ती धगीबद्दल आपण बोलत नाही. आणि ती धग कशासाठी तर पुन्हा उगवून येण्यासाठी, पुन्हा काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी. तर त्या उगवाईकडे पण आपण बघत नाही आणि धगीकडे पण बघत नाही, असं आपलं चाललंय. तर आपण सुरुंग कधी फुटला हेच आपण जास्त बघतोय. हे जास्त वाईट आहे. बरोबर. आजच्या या समाजामध्ये स्त्री संतांच्या या विचारांमधून आजच्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे विचार कसे उपयोगी पडू शकतात असं तुम्हाला वाटतं? एक तर मला असं वाटतं की त्यांचे विचार जे आहेत, जे विचार मांडताना, म्हणजे काय होतं की आम्ही एकदा काहीतरी एका वेगळ्या मीटिंगसाठी बसलेलो होतो अभ्यासक्रमाच्या, आणि त्याच्यावर आम्ही बोलत होतो. त्यावेळी ज्याचं पोस्ट डॉक्टरेट वगैरे असं छान झालेलं आहे, एरवी गंभीर अभ्यास करणारा व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, व्यक्ती म्हणून त्या पाहिलं जातं. तो असं म्हणाला की, मी नाव नाही सांगणार, तो असं म्हणाला की पण संत साहित्यामध्ये तुम्ही असं दिसतं तुम्हाला की एखाद्याच अभंग असा येतो आणि जातो, डिस्कोर्स कुठं दिसतो? त्यांनी डिस्कोर्स नाही निर्माण केला. अरे अख्खं आयुष्यच डिस्कोर्स आहे, तू कुठला डिस्कोर्स मागतोस बाबा? खरंय. ही आपली जर पोस्ट डॉक्टरेट झाल्यानंतरची संशोधक दृष्टी असेल तर आपण आपल्याच परंपरेकडं आपलेच पाय आपण किती छाटतोय. बरोबर. हे होतंय. तर त्यामुळं हे नाही झालं पाहिजे. आणि मग हे होण्यासाठी स्त्रियांनी रचलेले अभंग, त्यातली काव्यात्मकता, गोडवा, हे बाजूला ठेवू आपण. ती साखर पेरणी काढून टाकू. त्या साखर पेरणीने खूप नुकसान झालेलं आहे. तर ही स्त्री संतांबद्दल अगदी एकनाथ महाराज सुद्धा काय म्हणतायत, चोखोबा काय म्हणतायत, नामदेव महाराज काय म्हणतात, तो सहप्रवास आहे ना भक्तीचा. इथं तुम्हाला दिसेल ना की हा दोघांनी एका वेळी केलेला सहप्रवास आहे. आधी तू नंतर मी असली भानगड नाहीये ना. हा कुटुंबापासून सुरू झालेला, बहीण भावाच्या नात्यापासून सुरू झालेला प्रवास, स्वतःपासून सुरुवात आहे आधी. तर हे जग आहे ना, हे आपण सांगायला पाहिजे. ते सांगितलं जात नाहीये. आणि त्यामुळे आपण परंपरेचं उदत्तीकरण करतो किंवा परंपरेचं भ्रष्ट अवमूल्यन करतो. ह्या दोन टोकांमध्ये आपण त्या परंपरेकडे बघतोय आणि बोलतोय. तो संपूर्ण व्यापक पट बघत नाहीये. आणि त्यामुळे तो व्यापक पट बघितला पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे, त्याच्यावर जास्तीत जास्त संशोधन झालं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे, अभ्यासक्रमामध्ये तो लावला पाहिजे. आपण आपली नुसती भारतीय ज्ञान परंपरा वार्षिक लोणचं घालतात तसं नाही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हे होतंय ना अभ्यासाच्या याच्यामध्ये सुद्धा. आता आपण ती भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय तर उन्हाळी काम असतं की नाही, वर्षभर पुरणाऱ्या पापड कुरडया असं नाही बघितलं पाहिजे. ते
आणि मग सोयीनं काढून घेऊ आणि वापरू असं नाही आहे. ते जगणं आहे, तो जगण्याचा व्यवहार आहे. पूर्ण जगण्यासाठीच पेट्रोल आहे त्याच्यामध्ये, ती ऊर्जा आहे आमची, आपली सगळ्यांची ऊर्जा म्हणून बघू आपण. त्याचे मास्टरपीस शोपीस काय करायला लागलो हे होतंय. किंवा मग शेंदूरच चढवतो ना आपण, नावं वेगळी असतील पण शेंदुराची पुटच चढवतोय की आपण. स्वतःला कुठं जोडून घेतोय, आत कुठं डोकावतोय, हे नाही होतंय. त्यामुळं मग आपण आजही जर आपण असं त्याला लेबल लावून कधी भारतीय ज्ञान परंपरा, कधी विरागिनी, कधी योगिनी म्हणणार, जगण्याचा ऑक्सिजन कोण म्हणणार त्यांना, कधी म्हणणार? हे झालं पाहिजे. ते होत नाहीये. बरोबर, हे होत नाहीये आणि त्यामुळे हेच केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. खरं तर मॅडम यालाच जोडून एक प्रश्न विचारतो की स्त्री संतांचं साहित्य याचा आजपर्यंत झालेलं अभ्यास आणि एकूण आता संशोधन हे तुम्हाला पुरेसं आहे असं वाटतं का, की त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय? नाही, त्याच्याकडे दुर्लक्षच झालंय खरंय. कारण एक आपल्याकडे संत साहित्याकडे पाहण्याची दृष्टी काय आहे, तर संत साहित्य हे मुळात साधारण एक 60 नंतर बघायची गोष्ट आहे. सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या झाल्यात वगैरे वगैरे, असं आता संसारात जास्त गुंतू नये तर मग तिकडे, याऐवजी तिकडे जायचं, असा आपण तो दुसरा रस्ता म्हणून बघतो त्याच्याकडे. हां, दुसरी गोष्ट काय आहे, दुसरी गोष्ट आपण आत्ता वेगवेगळी शिबिरं भरतात, अभ्यास शिबिरं भरतात, उन्हाळी वर्ग असतात, संस्कार वर्ग असतात. याच्याकडे आपण आत्ताच्या काळामध्ये ही पण गरज आहे काळाची, की माझं काहीतरी तिथं एक कम्युनिकेशन होतो, संवाद होतो, मला एक वेगळा गट मिळतो. ती माझी बोलण्याची, व्यक्त होण्याची, माणसं जोडण्याची गरज जी आहे, बरोबर, माणसं भेटण्याची, ती गरज माझी, म्हणून मी त्याच्याकडे पाहते. तिसरी गोष्ट, आज आपल्याला असं दिसतं की आपण ते स्पिरिच्युअल टुरिझम केलंय का त्याचं, की 15 दिवस तो, हां, ते 15 दिवस तिकडे जायचं आणि तिकडे ते नियम असतील, 6 वाजता उठायचं, हे करायचं, मग बसायचं, मग चर्चा, मग हे, आणि मग मला 15 दिवस सगळं मोकळं शांत वाटलं मला. मग जसं 15 दिवस केसरी टूर्सला जायचं असतं तसं मला जायचंय का, तेही होतंय ना. कारण तो सगळा आत्ता अध्यात्म हे अध्यात्म राहिलंच नाही ना, ती एक सेवा म्हणूनच बघितलं जातंय. खरंय, ती सेवा पुरवणारे मग अनेक तयार झाले. मग ते मेडिटेशनवाले आहेत, मग ते हरे रामा हरे कृष्णवाले आहेत. खरंय, आणखीन गावोगावची शिबिरं वेगळी आहेत. खरं काय मिळतंय काय नाही माहीत नाहीये, ही गोष्ट होतीये. खरंय, ती आज होतीये. त्यामुळं त्यातले विचार कोण बघतंय, विचार नाही बघत आहे, असं होतंय. म्हणजे सांप्रदायिक परंपरा म्हणून त्याच्याकडे पाहतायत, आधुनिक एक मला विसावा म्हणून मी बघतेय. बरोबर, पण ठीक आहे, म्हणजे विसावा का होईना म्हणून तिकडे जातात, याचं आपण कौतुक केलंच पाहिजे. बरोबर, पण याच्या पलीकडे परंपरेचं सत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. बरोबर, जे आज होत नाहीये. म्हणजे शिबिरं घेणं, शिबिराला जाणं, आणि मग काय होतं सांगू का, तुम्ही जो तुमचा दृष्टिकोन आहे की नाही, हा ज्याचा त्याचा विठ्ठल झालेला आहे. कारण मी ज्या उद्देशानं सुरू करते, मला मनोरंजन करायचं असेल तर मी ते रंजनपर करते त्याचं सगळं, असं होतंय. ते मला काय करायचंय, मला सोशल मीडियात व्यक्त व्हायचंय, कला आविष्कार करायचा आहे, तर मग मी तसे कला आविष्काराच्या दृष्टीनं बोलायला लागते. विचार कुठे लक्षात घेतो. हा, म्हणजे मग ते हत्ती आणि 7 आंधळे असं ते परंपरेचं होत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी जागतिकीकरणाच्या नंतरच्या उत्पादन व्यवस्थेचा भाग आहे, आपण 90 नंतर हा मनोरंजन, व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक ही अध्यात्मापर्यंत पोहोचलेली आहेत. सगळे युट्यूबवरचे कीर्तनकार, बरेचसे, सगळे नाही म्हणणार पण बरेचसे, ते त्या मनोरंजन, व्यापार, उद्योगाचंच बाय प्रोडक्ट आहे. त्यांना तसं व्हावं लागतंय. ह्याही गोष्टी आहेत ना. बरोबर, मग त्याच मनोरंजन, व्यापार, उद्योगाचा भाग असा आहे की आषाढी कार्तिकीला अभंगाचं निरूपण, सादरीकरण होतंय. हा पण दुसरा एक भाग आहे ना. आता तुम्हाला असं दिसतं की
खूप सारी विठोबा आणि भक्त आणि अनेक नाटकं येत आहेत. हा त्याचा एक भाग आहे. त्या परंपरेबद्दल तितके खोल आणि तितकी समज आहे का? म्हणजे एक नाटक आहे तुकोबा आणि त्यांच्या पत्नीच्या संवाद, मूळचा संवादच काढून टाकलाय आणि नाटक अख्खं उभं केलंय. मूळ संवाद काढून अभंगातला तो अभंगच त्या नाटकात घेतलेला नाही आणि त्याचं खूप जणांनी खूप कौतुक केलं. कारण का? परंपरेकडे झालेलं दुर्लक्ष हे कारण आहे. तुम्ही बघणार आहे की नाही, तो मूळ संवाद तुकोबा आणि त्यांच्या त्या आवलींचा संवाद जो आहे ते प्रकरण आहे अख्खं. खरं आहे. त्याची एक तुकोबांची स्त्रीकडे त्यांच्या सगळ्या भांडणं नाही, पण त्यांना जो होतोय त्रास, ते कुटुंबाचा योगक्षेम वाहण्याचं, त्याच्याबद्दल त्या जितक्या समजूतदारपणे तुकोबा बघतात, जितक्या सहजपणे समजून घेत आहेत, बरोबर, हे सगळं जे आहे ते ऋण मान्य करतायत. हे मग राहतच की. म्हणजे आधुनिक म्हणणारे आणि संत साहित्यावर आधारित कलाकृती निर्माण करणारी मंडळी असते, ते कल्पनारंजन खूप करतात. त्यातली कलात्मकताच ते लक्षात घेतात. कलात्मकतेमधून परंपरेतलं म्हणून एक ऐतिहासिक सांस्कृतिक इतिहासातलं सत्य आहे हे पण पाहिलं जात नाहीये. म्हणून महत्वाचे अभंग वगळून बाकीचं काहीतरी बोललं जातंय आणि अर्थ लावला जातोय. त्याचा कला आविष्कार खूप होतोय, त्याला बरेच TRP चांगला मिळतोय. बरोबर. हे असं होतंय ना, बरोबर, की या पद्धतीनं परंपरा जिवंत ठेवण्याचं आणि सांगण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर करतायत. बरोबर. परंपरेतले विचार तितक्या गंभीरपणे नाही लक्षात घेतले जातात. बरोबर. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होती का? होत नाहीये. त्यामुळं परंपरा हे काहीतरी लाभार्थी परंपरा आपण उभी करतो. बरोबर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या परंपरेची एक एजन्सी म्हणून मी विचार करते का? कलाकृती निर्माण करणारी एजन्सी मी करते का? कलाकृतीकडे मी ही करन्सी केली आहे का? चलनी नाणं म्हणून मी करते का? चलनी नाणं होत आहे आता, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हे नाही झालं पाहिजे, पण हे होतंय हेही तितकंच लक्षात घेतलं. खरं तर मॅडम, तुमच्याकडे एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून बघितलं जातात. तुमचं आता विश्लेषण तर आपण बघितलंच. खरं तर या संत साहित्याच्या संदर्भात तुमचं वैयक्तिक आगामी प्रोजेक्ट काय असणार आहेत? एक मला परंपरेतला स्त्रीवाद मांडायचा आहे. आणि त्याचा कुठलंही काम करताना एक मुळात माझ्या घरामध्ये लिहिणारं साहित्य लेखक संशोधक असं कोणी नाहीये. शिकलेले आहेत का? शिकलेले आहेत. आजही माझ्या घरातले तू कशाला एवढं वाचतीन, कशाला डोक्याला त्रास करून घेते, निवांत राहा, हे म्हटलं जातं. त्यामुळे मला कुठल्या परंपरेचा वारसा मिळालेला नाहीये. त्यामुळे तशी भाग्यवंत वारसदार मी नाहीये याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्याचबरोबर मी लाडक्या बहिणी योजनेतली अभ्यासक नाहीये, हेही मला माहिती आहे. मला जगडावंच लागणार आहे. मला जे म्हणायचंय, सांगायचं, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे. आणि वैयक्तिक हिताच्याही पलीकडे या परंपरेचं सत्व आणि या परंपरेतून स्वतःला घडवण्याची ऊर्जा ही मी शोधते आणि मिळवते. आणि ती ऊर्जा शोधण्यासाठी मी लिहिते, वाचते, बोलते, ज्यांना ते महत्वाचं वाटतं. की उदाहरणार्थ महाराष्ट्र टाइम्स सारखा महत्वाचं वर्तमानपत्र आहे की ज्यांनी 4-5 वर्ष माझं 1000-1500 शब्दांचं सदर चालू ठेवलं. बरोबर. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर माझ्यासारख्या ज्याला कुठला वारसा नाही, जिचे वडील फार थोर नाही आहेत, जिचे वडील असे असे आहेत च कौतुकाने बोलण्याची शक्यता नाहीये. आणि त्याच्यातून लाभ मिळवणंही होणार नाही. हे होतं, हे घडतं की अमुकची अमुक ओळखीची या प्रकारची लाडकी बहिणी योजना मला नाहीये, त्याच्याबद्दल मला खंतही नाहीये. पण हे आजूबाजूला घडतं, ते आपण बघत असतो. कधी कधी आपल्या शेजारून चिकटूनही जातं आपल्याला. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्वतःला उभं करायचं असतं. ते उभं करताना मला असं वाटतं की मुक्ता, जना, बहिणा, सोयरा या माझ्या आया बहिणी आहेत. बरोबर. आणि त्यांचा संघर्ष आणि माझा संघर्ष फारसा वेगळा नाही. बरोबर. संघर्ष, प्रश्न तेच आहेत, सत्ताही तीच आहे. ती
पुरुष सत्ता असेल, सांस्कृतिक सत्ता असेल, बरोबर, याच्याशी भांडत झगडत, कधी कधी संवाद करत, पण तो वाद आणि संवाद करत पुढे आम्हाला पुढे जायचंय. खरंय. माझ्यासारख्या माझ्या येणाऱ्या, मी कॉलेजमध्ये शिकवते तेव्हा मला असं वाटतं की मी जे बोलते, मी जे वागते, मी जे लिहिते ते माझ्या पुढच्या पिढ्या बघणार आहेत, बरोबर, त्या उभं करणार आहेत. त्यामुळे त्या पुढच्या पिढ्यांना आशादायक काहीतरी देणं, करणं, आपल्या असण्यातून ती ऊर्जा त्यांना देणं, ही आपली सामाजिक नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं अन्याय झाला ह्याच्या पलीकडे शोधणं आहे आणि स्वतःला सिद्ध करणं आहे. आणि ते सिद्ध करताना जे जाणवतं, जे म्हणतं, जे दिसतं, जे होतं ते परखडपणे रोखठोक सांगितलंच पाहिजे. कारण ते सांगणं हेही एक सामाजिक सांस्कृतिक भाष्य असेल, खरं आहे असं मला वाटतं. बरोबर. मॅडम, तुम्ही बोलताना आताच म्हणाला की मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई या सगळ्या आपल्या बहिणी आहेत. खरं तर या बहिणी आजच्या काळामध्ये कुठे कुठे रिलेट करतात? या बहिणी ज्या आहेत त्या मुळामध्ये स्वतःमधलं एक ओलावा जो आहे भावनेचा, बंडखोर होण्यासाठी भावनेचा ओलावा संपवण्याची गरज नसते, याची जाणीव या सगळ्या करून देतात. दुसरी गोष्ट, बंडखोरी करताना कर्तव्याला रामराम ठोकता येत नाही, कर्तव्य चोख पार पाडावीच लागतात. आणि बंडखोरी ही भेट नाहीये, भेटवस्तू नाही. बंडखोरी करताना स्वतःला सिद्ध करावं लागतं. बंडखोरी ही जगण्याची जाणीव आहे आणि बंडखोरीतून नवनिर्माण करणे हेच उद्दिष्ट असलं पाहिजे. या सगळ्या त्या सांगतात. आणि तुम्ही बंडखोर असा किंवा नसा, तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. खरंय. ही प्रामाणिक नैतिकता जोपासणं. आणि आपण आपल्याला काहीतरी मिळवायचं असं मी नाही म्हणणार. मला असं वाटतं की त्या सगळ्या ज्या आहेत त्या माझ्या अवतीभोवतीच्या, माझी आई, आजी, पणजी, या सगळ्या ज्या आहेत, ह्या असं मला वाटतं की ही आमची आत्मशक्तीची ऊर्जा केंद्र आहेत. खरंय. आणि आत्मबळावर तुम्हाला जग जिंकता येतं आणि आत्मबळावर आत्मशक्तीवर तुम्हाला नवजग निर्माणही करता येतं. आणि त्यासाठी प्रत्येक वेळी मूल जन्माला घालणं इत्यादी इत्यादी करायची गरज असतेच असं नाही. बरोबर. तर ही मातृत्व ही जाणीव आहे आणि ते मातृत्व तसं संवेदनशील सहृदय मातृत्व पुरुषामध्येही असू शकतं. खरंय. याची जाणीव मला, माझ्या पिढीला आणि प्रत्येक पुढच्या पिढ्यांना या सगळ्या स्त्रिया देत राहतील. या अर्थानं मुक्ता, जना, बहिणा या घरोघरी आहेत, घरोघरी असतील आणि त्या आहेत. तो आमच्या प्रत्येक स्त्रीचा म्हणणं खूप छोटं होईल. महाराष्ट्रातल्या मराठी मातीतल्या प्रत्येक स्त्री पुरुषाच्या DNA मध्ये या सगळ्या जणी आहेत असं मला वाटतं. म्हणून त्या आम्हा सगळ्या स्त्रियांच्या मुक्तीचा वारसदार ते आहेत आणि तो आमचा अनुवंश आहे मुक्तीचा. बरोबर बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की या स्त्रिया या मुक्तीच्या वाटेवरच्या, मुक्तीचा DNA देणाऱ्या, बरोबर, आणि आमच्या रक्तामध्ये मुक्तीचं रक्त खेळवणाऱ्या आमच्या त्या सगळ्या वारसदार स्त्रिया आहेत. आणि त्यामुळं त्यांचं रक्त आमच्या रक्तामध्ये वाहतंय. आणि म्हणून हे धाडसानं त्या झाल्या म्हणून मी बोलू शकते. आणि त्यांचा DNA आज माझ्या रक्तामध्ये आहे म्हणून मी हे धाडसानं बोलू शकते. त्या नसत्या तर मी बोलूच शकले नसते. याची ही कृतज्ञ जाणीव मला आहे. बरोबर. खरं तर मॅडम, या स्त्री संतांना त्यांच्यानंतर महाराष्ट्रानं आणि विशेषतः वारकरी संप्रदायानं कसा प्रतिसाद दिला? एक सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला या सगळ्या स्त्री संतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जो आहे ना तो 2-3 प्रकारचा दिसतो. की बहिणाबाईंचं देहूमध्ये मंदिर उभारणारे जे
सदानंद मोरेंचे वडील आहेत, श्रीधर मोरे जे आहेत, त्यांनी ते देहूकर त्यांनी उभारले. म्हणजे हाही म्हणजे याची दखल घेणं जे आहे, बहिणाबाईंचं कार्य, बहिणाबाईंचं संबंध, लेखन, तर हे इतकं म्हणजे हे गौरवास्पद आहे. आणि गौरवास्पद असण्यापेक्षा त्याचं नित्यस्मरण झालं पाहिजे या पद्धतीनं पाहिलं गेलेलं आहे. हा पण एक भाग दिसतो तुम्हाला. पण त्याचबरोबर दुसरा एक भाग असतो असा दिसतो की आता आपण आपल्या निदान मुलींची नावं मुक्ताजना ठेवायला लागलोय, ही बरी गोष्ट आहे ना. म्हणजे ते त्या निमित्तानं आपल्याला आठवतं. हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग संप्रदायामध्ये काय झालंय सांगू का, की पुस्तकं निघालीत वेगळी वेगळी. म्हणजे जरा आसगावकरांनी पहिलं पुस्तक या संत कवयित्रींवर लिहिलं, पण ते लिहिताना त्यांनी जे म्हटलेलं आहे ना की या काही फार मोठ्या भक्त नव्हत्या, पण भक्ती मार्गावर यांनी वाटचाल केली. हे तुम्ही प्रस्तावनेत म्हणता, तर हा काय प्रकार आहे? म्हणजे 30 मार्क्स मिळत आहेत त्यांना, अधिक 5 मिळवून आता घेऊयात, पास करूयात, अशी इतकी संकुचित दृष्टी का बाबा असावी अभ्यासकाची? आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काय होतं सांगू का, वाङ्मयाच्या इतिहासामध्ये या सगळ्या संत स्त्रियांवर एखादाच परिच्छेद असतो, एखादाच पान असतं. इतकी का किरकोळ दृष्टी तुमची असावी बा? म्हणजे मुळातून प्रश्न काय आहे, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच तुमचा इतका उणा आहे, इतका संकुचित आहे, तो अभ्यासात उतरलेला आहे. बरोबर, अशी गोष्ट आहे. नाही तर मग खूप माझं म्हणणंच आहे की आपण गार्गी मैत्रीबद्दल इतकं बोलतो, आपण मुक्ताबाईं जनाबाईंबद्दल बोलतो का हो इतकं? नाही ना बोलत. हे पण झालंच आहे ना. बरोबर. म्हणजे त्यांचं उदात्तीकरण तरी करायचं, त्यांना वजाबाकीत तरी टाकायचं, नाही तर मग त्यांच्यातली बंडखोरी तरी शोधायची. याच पद्धतीने त्याची दखल घेतली. त्यामुळे ती पुरेशी गंभीर नाहीये, ती फारशी नाहीये, त्याच्यात चर्चा करण्यासारखं, शोधण्यासारखं काही आहे असंही वाटत नाहीये. हे आजचं चित्र असं आहे. एखादी PhD होते वगैरे वगैरे, पुढं फारसं काही होत नाही. ही गोष्ट आहे. मॅडम, आपण खरं तर आता या चर्चेच्या शेवटाकडे जातोय. या संत साहित्यामध्ये स्त्रीच्या शरीर, भावना आणि त्यांची भक्ती याचं चित्रण स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपण कसं समजून घ्यावं? स्त्रीवादी दृष्टिकोनातून समजून घेताना ना, की स्त्रीवादातलं जे महत्त्वाचं वाक्य आहे, जे मागे थोड्या वेळापूर्वी मी बोलताना म्हणाले होते की स्त्रीचं शरीर हीच ॲनाटॉमी इज टेक्स्च्युअलिटी, ही एक संहिता आहे, लिखित वाचिक संहिता आहे. तर हेच ॲनाटॉमी एक इज टेक्स्च्युअलिटी, हे असं विधान तुम्हाला संत स्त्रियांच्या लेखनामध्ये दिसतं. ते कुठलं दिसतं तर 18व्या शतकातल्या गोदामाई कीर्तने आहेत, त्यांच्यावर ताराबाई भोवाळकरांचा स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर मध्ये त्यांनी विस्तारानं लिहिलंय किंवा ते प्रकाशात आणले. तर त्या गोदामाई कीर्तनांनी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे, पडिले स्त्रीदेहाचे बुंथी, स्वतंत्र फिरताना ये जगती. हेच आहे ना. मग ह्याचं आपण बघणार आहोत का तसं? बरोबर. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी एक 18व्या शतकातली विठाबाई म्हणून विठ्ठल भक्तच आहे. आता ह्या सगळ्यांना भक्ती करण्यासाठी त्यांना सहज साध्य नाही भक्ती झालेली, त्यांना संघर्ष करावा लागलाय. कारण पुन्हा एकदा की बाई घराची जबाबदारी, मुलं बाळ ह्याच्या पलीकडे भक्ती करायला लागली तर कुटुंबाचं होणार कसं, ह्या जगाचं होणार कसं. आणि म्हणून तिनं आपलं हे सगळं जबाबदाऱ्या नीट सांभाळाव्यात, यालाच आपण प्राधान्य दिलंय. तर याच्या पलीकडची ती जी विठाबाई म्हणून त्या संत आहेत, त्यांनी खूप स्वच्छ लिहिलेलं आहे की मला विठ्ठल भक्ती करायची, पण विठ्ठल भक्ती मध्ये मी रमते, पण मला कुठल्या वाटेचं जग वाटायला येतंय, मला कुठले अनुभव वाटायला येत आहेत. तर त्यांनी खूप सहज म्हटलेलं आहे, भरतार हो मजसी ओढतो एकांती, भोगावे मजसी म्हणून या, ओढून या बहुत मारती मजसी, मध्यरात्री जाणं समय असं. मध्यरात्रीला मला बेदम मारहाण करतोय तो, आणि माझ्याकडं हा उपभोग घेणे हाच, म्हणजे तुला आणलंय कशासाठी करून, मग लग्न कशासाठी करायचं, तू विठ्ठल भक्ती करायची आणि मग काय, बरोबर, माझी सोय काय, हेच पाहिलं जातंय. तर हा थेट स्त्रीवादाकडे जाण्याचीच वाट आहे.
ही आपण बघितली पाहिजे. तर त्यामुळे या सगळ्या संत स्त्रिया, आणि तीच जेव्हा त्या ज्या विठाबाई आहेत त्या विठाबाईंना त्या घरातून निघून गेल्यात, पळून बाहेर आल्या घराबाहेर, आणि मग त्या कुंदगोळला आल्या. कुंदगोळला आल्यानंतर तिथं चिदंबर स्वामींच्या मठामध्ये त्या राहिल्या. चिदंबर स्वामींनी त्यांना पुढे भक्तीची नवी वाट दाखवली. तिथं त्या रमल्या. तिथं त्यांना शोधण्यासाठी त्यांचे आई वडील आले, त्यांच्याबरोबर त्यांचा नवराही आला, आणि त्यांनी तिथेही दादागिरी सुरूच केली. आणि ती दादागिरी सुरू म्हणजे तो आई वडील घरी चल म्हणायला लागले, आणि नवरा तिथं मारण्यासाठी धावायला लागला. आणि तो धावायला लागल्यानंतर या बाईंनी त्या अनुभवाबद्दल काय सांगितलंय हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा त्या असं म्हणतात, नवऱ्याला त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे, तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझ्या शरीरावर तू मालक ना, मी लग्न केलंय म्हणजे तू माझा नवरा म्हणून तू मालक, तुला माझ्या शरीरावर सत्ता गाजवायची, ती तुझी सत्ता जी आहे ती फक्त माझ्या शरीरावर आहे. पुढं ते असं म्हणतात, माझेवरी तुझी किंचित नाही, माझ्यावर तुझी किंचितही सत्ता नाही. ह्याचं कारण काय? देह नव्हे मी, माझे देह जाण. मी म्हणजे देह समजू नकोस. बरोबर. देहाच्या आतलं आत्मतत्व आहे, तो आत्मा आहे, ते मन आहे, ते मुक्त आणि निर्भर आहे. त्या आत्मतत्वावर तुझी काडीचीही सत्ता नाहीये. आणि म्हणून देह नव्हे मी, माझे देह जाण, समजती मेह देह अहम माव. जे असं समजतात ना की देह म्हणजे मी, हा अहंकार असतो, आणि त्या अहंकारापोटी तू माझ्याशी, तू हे जे मला मारण्यासाठी वगैरे धावतोयस त्याचं कारण हे आहे. तर तुझ्या देहावर, माझ्या देहावर तुझी सत्ता असं तुला वाटत असेल तर हा तुझा पुरुषी अहंकार आहे. देहाच्या पलीकडे कितीतरी मी आहे. बरोबर. आणि माझं शरीरातलं जे आत्मतत्व, आत्मा, मन हे आत्मनिर्भरच आहे, तिथं तू पोहोचूच शकणार नाही. हे 18व्या शतकात सांगितलंय ना कुणीतरी, हे 17व्या शतकात बहिणाबाईंनी सांगितलंय. हेच जनाबाई सांगतात ना की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदासमध्ये काय आहे, तो आत्म स्वातंत्र्याची जाण आहे, ती जाण व्यक्त केलेली आहे, असा तो भाग आहे. बरोबर. खरं तर मॅडम, आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की या संत साहित्याचं पुनर्वाचन स्त्रीवादी दृष्टिकोनातून केलं तर भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाविषयी कशी समज बदलू शकते? स्त्रीवादी वाचन करण्याची तर गरज आहेच. बरोबर. पण स्त्रीवादी वाचन करत असताना त्या परंपरेतलं सत्वही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय सांगू का, मला स्त्रीवादी वाचन करताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की इथं बिराणा लिहिणारे संत ज्ञानेश्वर स्त्रीच्या भूमिकेत, म्हणजे स्त्रीच्या भूमिकेत जातात. म्हणजे तेही जेंडरलेसच होत आहेत ना. पुरुष आता देह तर बदलता येत नाही. बरोबर. पण मी स्त्री मनाशी एकरूप होते. हे सगळे संत जे आहेत, विशेषतः वारकरी संप्रदायातले, की स्त्रीचं समर्पण म्हणजे तिचा दुबळेपणा नाहीये, त्या समर्पणामध्ये शक्ती आहे. त्या समर्पणातून खूप काहीतरी मोठं निर्माण करता येतं, होतं, आहे. तर ही ऊर्जा म्हणून तुम्ही बघणार आहात की नाही स्त्रीकडे, तर ते बघणं आहे. काय होतं, तुम्ही स्त्रीवादी वाचन करताना ना तुम्ही फक्त आधुनिकतेचं बोट धरून नाही चालणार आहे. तुम्हाला आधुनिकतेकडून परंपरा आधुनिक कशी होती हेही बघितलं पाहिजे. ते बघताना आपण स्वैर झालो नाही पाहिजे. आधुनिकतेचं, आधुनिक जाणीवेतून मागे वळून पाहणं जे आहे, हे मागे वळून पाहणं आहे, हे पाहिलं पाहिजे. पण ते करताना मोकाट सुटल्यासारखं नाही केलं पाहिजे. म्हणजे आधुनिकताही मोकाट नाही सुटली पाहिजे आणि परंपरेचंही अफाट उदात्तीकरण करत जाणं. बरोबर. त्यातून विचार पेरला गेला पाहिजे आणि विचार दिला पाहिजे. त्यामुळे फक्त आधुनिकता स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघणं आणि मग मोठं करणं म्हणजे मग पुन्हा आपण बंडखोरीवर भर देतो आणि बंडखोरी दिसली नाही की आपल्या स्केलमधून, आपल्या फुटपट्टीतून त्या खाली येतात. तर हे नाहीये. त्यामुळं त्या सगळ्या व्यक्तिवादी बंडखोर स्त्रिया नव्हत्या हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या परंपरेचं कौतुक करणाऱ्या
परंपरेला कवटाळून बसलेल्याही स्त्रिया नव्हत्या, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं उदात्तीकरण करण्याच्या दृष्टीच्या बाहेर येऊन उदात्तीकरणाच्या पलीकडे जाऊन त्याचं सांस्कृतिक बळ संचित काय आहे, बरोबर, आणि ते किती आधुनिक आहे हे आपण पाहिलं पाहिजे. संत कवयित्री किती पुरोगामी होत्या हेही पाहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर संत कवयित्री पुरोगामी होत्या, त्याचबरोबर त्या शाश्वत मूल्य कोणती देत होत्या हेही पाहिलं पाहिजे. त्या मुक्ती कशासाठी, म्हणजे त्या का मुक्त होण्यासाठी धडपडत होत्या हेही पाहिलं पाहिजे. त्यामुळं त्या मुक्तीचं अंतिम उद्दिष्ट, अंतिम साध्य नाही, पण त्यांचं अंतिम अवकाश किती विशाल आणि व्यापक होतं. पुरुषांना दोष देत बसणं एवढंच त्यांनी केलं नाही, पुरुष सहचर झालेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मार्ग दाखवलाय हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं स्त्री आणि पुरुष यांच्या सहजीवनातून मुक्तीचा प्रवास उलगडणार आहे, तो तसा प्रवास आहे. बरोबर, ते झालं पाहिजे. पुरुष सत्ता म्हणून फक्त घण घालत बसलं तर ते नाही होणार आहे. बरोबर, हे किंवा परंपरा 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 म्हणूनही नाही होणार आहे. तो सहप्रवास आहे. ते जसं आपण स्त्री पुरुष हा एक समतेचा प्रवास आहे, तर ते समतेचे यात्रिक किंवा समतेचे सहचर म्हणून परंपरेचं वाचन केलं पाहिजे. बरोबर, म्हणजे मग त्याचं उदात्तीकरण दोन्ही बाजूंनी होणार नाही, बंडखोरीचंही होणार नाही, परंपरेचंही होणार नाही. तुम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता देणारी परंपरा म्हणून त्याच्याकडे पाहणार आहोत का, तर ते पाहिलं पाहिजे. बरोबर, कुठला तरी एक चष्मा घालून बंडखोरीचा, परंपरेचा असं नाही घालून चालणार. असं केलं तर मग मला जेवढं दिसतं तेवढंच परंपरेचं रूप असतं. बरोबर, त्यातली अमर्याद ऊर्जा, अमर्याद शक्यता लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुळात परंपरेला आधुनिकतेशी जोडून घेणं हा अखंड असा वादसंवाद आहे. बरोबर, तो आत्ता केला झाला पूर्ण, आता बघू नंतर असं नाही करता येणार. बरोबर, किंवा किंवा मागचं काहीतरी उकरून काढायचं असंही नाही करता येणार. बरोबर, हे तो निरंतर प्रवास आहे, निरंतर चिकित्सा आहे. बरोबर, आणि त्याच्यातून जीवनमूल्य देणं आहे आणि स्वतःला आधुनिक करणं आहे. खरंय. खरं तर मंडळी, ह्या होत्या डॉक्टर रुपाली शिंदे मॅडम. मॅडमांनी त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून स्त्री संतांची भूमिका आणि आजच्या काळातली एकूणातच त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्यांचं पुनर्वाचन या सगळ्या गोष्टींबद्दल विश्लेषणात्मक मॅडम बोललेले आहेत. पुन्हा मॅडम आपल्याशी डिजिटल वारीमध्ये तर येतीलच. तोपर्यंत मॅडम पुन्हा एकदा तुमचं या डिजिटल वारी लय भारीमध्ये आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मॅडम पुन्हा एकदा याच्यामध्ये सहभागी होतीलच. तुर्तास रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.